अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील आपण 22व्या अध्यायाचे पठण करणार आहोत. अशी मान्यता आहे की या अध्यायाच्या नित्यपठणाने आपणास विद्यासंपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल. ज्या भाविकांना हा अध्याय नित्यपठण करावयाचा आहे त्यांनी या ग्रंथाच्या सुरुवातीस दिलेले मंगलाचरणम एकदा वाचावे किंवा पठण करावे किंवा श्रवण करावे. सुरू करूयात अध्याय 22. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळाकांता कमळनाभा कमलोद्भवगीता कमळपात्रक्षा दुःखहर्ता. पुढे ग्रंथ रसाळ बोलवी. भक्तिसार ग्रंथ हा रत्न बोलवी श्रुत्या कारण मागेल्या त्याही गोरक्ष नंदना मच्छिंद्र घेऊन गेला असे. नेला तरी किलोतळा बुडालीसे शोकाब्दी जळा ते उपरीचर वसू तराने आगळा काढावया पताला. स्थावर बोधाची बांधुनी संगडी शोकाब्दीत घातली उडी शब्दार्थी मारुनी बुडी धैर्य कांसे धरी येले. धरिल्यावरी बाहेर काढून म्हणे माय व सावधानी शोक सांडी अशाश्वत गहनी शाश्वत नाही काहीच. पाहतेपणी जे जे दृश्य ते आभासपणी पावे नाश तू शोक करीसी शब्द प्राप्तीस श्लाघ्य तू ते लागे ना. तू कोठील मच्छिंद्र कोण स्वर्गभूमीचा झाला संगम योग तितुका भोग कामा सरुनी गेला जननी. तू अससी स्वर्ग वासनी मच्छिंद्र स्तविला जन्मनी परी प्रारब्धे सहज योग्य करुणी गाठी पडिली उभयंता. पडली परी मच्छिंद्रनाथ स्मरून गेला आपले हित तू आपले स्वहित निश्चित सांभाळी की जननी. तू झालीस पदच्युत तरी ते सांभाळी निश्चित तरी आता माननी व्यक्त होऊनी चाल जननी. तू पातली असे हलती मग मच्छिंद्र युगे स्थावर कंदर्प पूर्ण होईल शुद्ध संकल्प मच्छिंद्र दृष्टी पाहुनिया. 12 वर्ष झाली पूर्ण तू ते भेटविन मच्छिंद्रनंदन मेननाथादी तपोधन गोरक्ष दृष्टी पाळसील तू. मनसील यावया मच्छिंद्रनंदन काय पडेल त्या कारण सिंहलद्वीपी पाकशासन महामख रंगील. तेव्हा विष्णू विरींची रुद्र तया स्थानी येती भद्र सकळ देवादिक मित्र चंद्र एका ठाई मिळतील. ते नवनाथाधिपत प्रतापवंत ऐक्य करील शचीनाथ गहिनी गोपीचंद भरतरी सहित एका ठाई मिळतील. तरी आता शोक का व्यर्थ सांडी प्रांजळ करी चित्त विमळारूढ होणी त्वरित सिंहलद्वीपी चालकी. ऐसे ऐकोनी मैनाकिनी महाराजा श्वशूर प्राज्ञी 12 वर्ष मच्छिंद्र नयनी दावीन ऐसे म्हणत असा. तरी मखमंडप पाकशासन करो अथवा न करो पूर्ण जरी मज दाविल मम नंदन तरी मज भाष्य द्यावी की. भाष्य दिल्या अंतरपुष्टी विश्वास रत्नात रक्षिण पोटी मग हे शोक दरिद्र पाठी चित्त सांडिल महाराजा. ऐसा बोलता मैनाकिनी श्वशूर हास्य करी आणनी मग कर्तळ भाष्य देऊनी संतुष्ट केले सुनेते. यावरी बोलले किलोतळा मातेने येता स्वर्ग मंडळा परी नृपपणी या स्थळा कोणा लागी स्थापावे. हिरो म्हणे ऐकवचन सवे सेवेसी आहेत क्रियावन दैभरमा उत्तम नामाने राज्य तिथे ओपिका. मग अवश्य म्हणे मैनाकिनी दैभरमा राज्यासनी वैसविले अभिषेक करुणी राज्यपदी तेडवा. राज्य ओपणी दैभरमा मिळती झाली शिवमान संगमा परी सकळ देशीच्या शैल्या रामा शोकापोळ झाल्या की. म्हणती माय व शुभाननी तुम्ही जाता आमासी टाकूनी आम्हा पाडसांची हरिणी दयाळ माय अससी तू. असो ऐशा बहुधा शक्ती शैल्या शोकाकुलित होती मग तिथुक्या समजावणी युक्ती विमाने आणि आरूढली. दैभारमेसी नीती प्रकार सांगून युक्ती समग्र यथासमान प्रजेचा भार सांभाळी का सजनी. जेथील तेथे हित फार तेसे केले गोचर मग विमाने आपण श्वशुशूर स्वमार्गे गमतादी. असो विमान भावे दिग्वापत्रे प्रति पदा स्थापली ते येऊती मग तो उपरिचर सहज गती आपल्या स्थानी पै गेला. जैसे दिन खेळे मिळे चरू जाती पक्षी कोळे येरी म्हणता सायंकाळी आपले स्थान सेवेती. त्याचीच न्याय उपरी दक्ष आणि किलोतळा पद्मिनी प्रत्यक्ष शापमोचन सायंकाळस्थ स्थाना पावली आपले. की अब्दीचे अपार जीवन व्यापी माहिती मेह मुखाने परी ते पुन्हा सरितावाने ठाईच्या ठाई जात असे. त्याची न्याय स्नुषा श्वशूर पावते झाले स्वस्थानावर परी ते इकडे नाथ मच्छिंद्र गौड बंगाली पातला.
मीननाथ कंदीस वाहून मार्गावरी करीती गमन ते शैल्य देश सीमा उल्लंघून गौड बंगाली पातले. मार्गी लागता ग्राम कोणी त्या ग्रामात संचारुनी गोरक्ष भिक्षा आणुनी मागुनी उदरापुरती तिघांच्या ऐसे बरी निर्वापन मार्गी करीत अति गमन तो गौल बंगाला सांडून गौड बंगाली पातले. मार्गी चालता सहज स्थिती तो कानिफा पूर्वी भेटला तया प्रती तेथे पातल्या त्रिवर्ग मूर्ती गमन करिता मार्गाते. तेथे येताची गोरक्ष जेठी स्मरण झाले तयाचे पोटी की अच्युत वृक्षापोटी कानिफाची भेटी झालीसे. झाली परी हे उत्तम स्थान माया यशस्वी पुण्यवान माते दाविले श्री गुरुचे चरण जैसे चुकल्या वत्सासी. प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती आदित्यपट राणी मी फाडस रानो राणी इढळ्या म्हणावा लागत असे की माझ्या वस्ताची माऊली. सहज राणी चरावया गेली शैल्या वगैरे आवाटिली ती भेटविली रायाने. मग स्कंदी होता नाथ मीन तया लागे मही ठेवून दृढ पायी केले गमन नेत्री अश्रू लोटले. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षा ते म्हणे बाळ अश्रू प्रार्थनेची चक्षुची काले. ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन मग सगळ्या दुःखाचे मंडन ते गोरक्ष चित्ती प्रविष्ट होऊन नेत्री नीर अपार लोटले. सांगू जाता मुखाने तो कंठ आलासे भरून मग क्षण एका स्थायीने बैसून स्थिर चित्त पै केले. जैसे आकाशी अभ्र दाटता पुन्हा निर्मळ होय तत्वता तैसे दुःख मोह चिंता टाकून निर्मळ पै केले. मग बद्रिकाश्रमापासून कथन दुःख व्यावृत्ती अतिगान कानिफा भेटीपर्यंत वधून ठाव यशस्वी म्हणत असे. याची ठाणी कानिफा भेटी झाली माते कृपा जेठी तुमची शुद्धी तत्वागटी इथेची लादली महाराजा. तरी हे स्थान पुण्यवान तुमचे दाविले मज चरण तरी हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धन मज दिलेले. दुःख सरिते प्रहाय विष्टी बुडता वाचविले देऊनी दृष्टी की दुःख व्याघ्राच्या आसोडीनी होटी माये भेटी केली असे की तुमचा वियोग प्रळयानळ तयात मी पडलो होतो बाळ परी जागा नव्हे हा घन शितळ माते झाले महाराजा. की तुमचा वियोग कृतांत पाश लागला होता मम कंठास परी जागा नव्हे हा सुद्धा रस मज भेटला महाराजा. ऐसे म्हणून वारंवार नेत्री लोटते अश्रुपोट परम कनवाळुनी नाथ मच्छिंद्र हृदय धरी गोरक्ष. मुख कुरवाळने आपले हसते सच्चिच्छासे अश्रू पुसुता. मनात म्हणे हा भाग्यवंत गुरु भक्त एकची हा. मग गोरक्षाचे समाधान करून या मच्छिंद्रनंदन मग मीननाथाकडे घेऊन उठ वस्ता म्हणत असे. पुढे मार्गी करिता गमन जालिंदराचे वर्तमान सांगत झाला गोरक्षनंदन श्री मच्छिंद्रा कारणे. गौड बंगाल हेळापट्टण तुमचा गुरु जालिंदर पूर्ण नाथपंथी हा अनुग्रह कारण श्री दत्ताचा मिरवित असे. तो महाराज योग भ्रष्ट पावला आहे महाकष्ट गोपीचंदे करुणी अनिष्ट माहेर गर्दी घातला. मुळापासून सकळ कथन मच्छिंद्रा केले निवेदन परिनाथ मच्छिंद्र ते ऐकून चित्ती परम क्षोभला. म्हणे ऐसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट नगरी पालती घालून सुगट मही पालथा मिरवीन तो. ऐसे बोलून विक्षेप चित्ती पुढे मागे परमगती एक दोन मुक्काम साधती क्षिती हेळापट्टणी पातली. ग्रामानिकट ग्रामस्थ भेटती त्याते वृत्तांत विचारते जाते ते म्हणती कानिफा येऊन क्षिती मुक्त केले झाले जरा. राया गोपीचंद अनुग्रह देऊनी जगी मिरविला अमरपणे तेने गुरु दीक्षा घेऊनी तपा लागी तो गेला. राया मुक्तचंद स्थापून राज्यपती राज्यासन देऊनी अग्निनंदन तोही गेला षण्मास. सकळ कथा मुळा होणी मच्छिंद्राची सांगितली ग्रामस्थांनी ते मच्छिंद्राचे पडता श्रवणी शांतपणे मिरविला. जैसा प्रळयानरावरती घनवृष्टीची होय व्यक्ती मग सकळ उवाळा पाहुणी अति अदृश्य होय पावकतो की साधक पातला असता श्री गुरुचा संसर्ग होता होताची सिद्धकाची व्यथा नसुनी जायत एक क्षणी. की तम ढिसाळ दाटल्या अवनी उदय होताची वासरमनी मग सकळ तमनाश पावणी दिशा मरविते तो जाळल्या. नयाळे मच्छिंद्र संताप ग्रामस्थ बोलता झाला लोक शांतीवरुणी मोह कंदर्प चित्ता माझी द्रवला असे. या परी तो मच्छिंद्र नंदन ग्रामस्था विचारी मुख्यत्वे करून अधिकारी राज्य निपुण कोण आहे प्राज्ञिक येथे. येरी मती योग द्रुमा श्रेष्ठ कर्णिका राजा उपमा मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत मिरवित असे. त्या मातेने अर्थ धरून पुत्र मिरवला जी अमरपणे तुष्ट करुणी जालिंदर मन अमर झाली आपणही. ऐसे बोलता ग्रामस्थ युक्ती मनात म्हणणे मच्छिंद्र येते ऐसा प्राज्ञिक आहे सती भेटी घ्यावी ती याची.
ऐसे धृती चित्ती कल्पना चालते झाले त्रिवर्गजन ग्रामद्वार शीघ्र येऊन द्वाररक्षका सांगती. म्हणती जालिंदर जो प्रज्ञावंत तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ ग्रामद्वारे आहे तिष्ठत जाऊनी सांगा सतीसी. अहो अहो द्वारपाळ सांगा चला उतावेळ मैनावती लक्ष्मी सकळ वृत्तांत ते निवेदावा. ऐसे द्वारपाळ ऐकून मच्छिंद्रा करीत झाले नमन. म्हणती महाराज आज्ञाप्रमाण श्रुत करू सतीसी. म्हणती महाराज मच्छिंद्र जती जालिंदर सहोदर म्हणावे दीक्षिती. तो येऊनी ग्रामद्वाराप्रती तिष्ठत आहे महाराजा. ऐसे ऐकून मैनावती म्हणे कैसी वृत्ती कैसी स्थिती कैसे आहे भूषण व्यक्ती अभ्यास सानभ्यास दीक्षिते. येरी म्हणे माझी महाराजा कनककांती तेजपुंजा बालार्क किरणे विजय ध्वजा आम्हा लागी दिसत असे. मायू आम्हा दिसतो ऐसा की न पावला योनी संभावसा अवतार दीक्षे स्वर्गवासा करील जना वाटत असे. शैली कंथा लेवनी भूषण शिंगी सारंगी समागम कुबडी फावडी करी कवळना उभाद्वारी असे तो. आणि एक शचीचे वासी सगळी आहे सुखसेवेसी परितो शिष्य समान अभ्यासी आम्हा लागी भासत असे. धृती वृत्ती दीक्षे लागून ज्ञान वैराग्य स्वरूपवान आम्हा लागी समसमान गुरु शिष्य वाटती. त्यांची रीती स्वरूप अपार तानुले एक असे किशोर परी त्रिवर्ग स्वरूप सागर नक्षत्रमानी भासती. ऐसे सांगता द्वाररक्षक मंत्री पाचरीला प्रत्योदक मग स्वय घेऊन सुखसन कटक सामोरी जात असे युवती ते. कटकासवे द्वारी येऊन वदती झाली मच्छिंद्रनंदन मग त्रिवर्गाते सुखासन ओपुनी नेतसे मंदिरा. नेताची मंदिरा राजभुवनी भावे बैसला कनकासनी षोडशोपचारी पूजनी मुनी नम्रवाणी गौरविले. हे महाराज तपोसविता कोणीकडून येणे झाले आता. आम्ही आळशावरी सरिता प्रेमांबू लोटत असे. की दारिद्र्याचे द्रव्यहरण करो बांधूस धावली आपण की चिंता पोती अंतकरण. पुढता धावे चिंतामणी की मृत्यू समय हस्तपादास ओढिता परम दुःख क्लेश असते पाहुणे अमर पियुष धाव घेते कृपेने. की तृषा संकटी प्राण तो गंगा ओघ आला धावना की क्षुते पेटलेला जग ठरागना पयोमती तो पातला. नया हे अभाग्य भागी येथे पातले तुम्ही जोगी परी कोणाच्या वसन प्रसंगी आम्हा दर्शवा महाराजा. येरे म्हणे व माते ऐक उपरीचर वसो माझा जनक मच्छदयी मध्ये अधिक आम्हालागी मिरवित असे. या परी श्री गुरु ज्ञान दृष्टी तो अनुसया सुत शुक्तिके पोटी तेने कवळणी मवळी मुष्टी वरद पात्री मिरविला. मज अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंदराला प्राप्त होऊनी वैराग्याला भूषवितेचे जयजनीय. धाकटा बंधू गुरु भक्त मज विराजला जालिंदरनाथ परी या ग्रामी पापी अवस्थेत पावला हे ऐकिले. म्हणून उग्रता धुरणी पोटी लागेत आलो महिपाठी परी उत्तम संग्रह ग्रामजेठी समजतांनी सांगितले. तेने करुणी कोप कंदर्प झाला जननी सर्व लोक तरी तू धन्य ज्ञानदीप महिवरी अससी वो. आपुल्या हितसी गृही आणून शेवटी परम प्राज्ञे करून तुवा मिळविला स्वान घन धन्य धन्य अससी तू. धन्य धन्य मही ऐक न्यूटुनी पूर्वजात पातक दोन दिक सनातनाची घेऊनी भीक स्वर्गविसा मिरविशी. तरी तारक लोका 42 कोला झालीसे भगवतीसा रसा. की भगीरथ भूप पितृ उद्देशा मिरविलेसे त्रिभुवनी. की विनतेचे दासेपण गरुडे साठविले पियुष देऊन देव कुळात सकळा कारण तारक झालीसे सर्व काळी. ऐसे नाथ बोलता युक्ती चरणी माथा ठेवी सती म्हणे महाराज कृपा मूर्ती सदैव केले तुम्हीच. तुमच्या दृष्टीचा सहज झळकू कृपा प्रात्रवरीला मशकू मम प्रज्ञे मोहश ठकू मिरविला हे महाराजा. हा तुमचे पडी पाडे न येते कल्पतरू झाडे परीस वासने समान कोंडे बरे वाईट मिरवितीसे. तैसी तुमची नव्हे स्थिती साधक कल्याण मिरविती माती. की परिस्थितीचा समान गती बरे वाईट मिरवितेसे. परीस लोहाचे करी कनक परी स्वदीक्षेची ना तुटे भीक तेवी तुम्ही नोहेत साधक आपले समान करीती की. ऐशे उद्धार पूर्ण कोटी तुम्हा मिरवता महिपाठी उतार तरी समता होठी मेघ पुरा वाटत असे. मेघ उतार म्हणती लोक परितो अपुरा ओसरे उदक तस्मात तुमचे अवधारी द्वंदिक संतापत असे निर्वेन. तरी तुमची वर्णिता स्तुती अपूर्ण असे माझी मती ऐसे म्हणून मैनावती चरणी माथा ठेवीत असे. मग आसन वसन भूषणासहित अन्नपानादी अन्य पदार्थ सिद्ध करुणी मनोरथ तुष्ट करीन नाथासी. 3 रात्री वस्ती करून सर्व आशीर्वाद देऊन मग निघता झाला मच्छिंद्रनंदन गोरक्षनाथाद करुणिया. सकळ कटकासहित बोळ निघाला चंद्रमुक्त मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविती. सगळी चरणावरी ठेवणी माथा परत झाले बोळवणी नाथा. मग आपले सदनी येऊनी तत्वता धन्यनाथ म्हणतात.
येरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गाती गमन करीत ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पातले. तेने करुणी उद्दी स्नान जगन्नाथाचे घेऊन दर्शन 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी सारिला तो. तेथून निघून पुन्हा मार्गी गमन करीत मग योगी तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊन तेथे राहिले. रात्रक्रमोनी जैसी तैसी दुसरे दिनी मित्रोदयासी गोरक्ष सावरणी भिक्षा जोळीसी भिक्षे लागी प्रवर्तला. भिक्षा मागोनी सदनी परमशमनी आला सदनी तो येरीकडे शिबिरस्थानी शयनी असे मीननाथ. तो मच्छिंद्रनाथाने उठवून बैसविला शौचाकारण तो ते संधित भिक्षा मागोन गोरक्षनाथ पातला. ग्रामात हिंडता सदनी श्रमे विठला असे म्हणी तो येताचे स्थानी श्रमणी मच्छिंद्रनाथ बोलत असे म्हणे गोरक्षा मीननाथ शौचास बसविला आहे गल्ली तरी तू त्याथे प्रक्षाळी त्वरित घेऊन ये पाडसा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षाजोळी ठेवून तेथे लक्ष्मी पातला. मीननाथ गल्ली माझी जाऊन या. तो मीननाथ परमज्ञान हस्तपाद भरले विष्ठेने अंग व्यक्त गोरक्ष विष्ठा पावन परमचित्ती विटेल असे मनात मने मच्छिंद्रासी की परम असे विवसी विषय उपद्रव संन्याशासी व्यर्थ कासया पाहिजे की कबरी भाराविन बोडकी कुंकू खटाटोप घोडकी तेवी मच्छिंद्र मनी उपद्रवशे की काय आज सुचला हो जन्मांदासी अवनी तोची संभार रक्षिक राणी निगडी मनुष्य शस्त्रसाने खटाटोप कासया की परम भ्याड सोडी सदन शस्त्र संभारा परी संगोपन ज्याचे काय आसन वसन त्या वस्त्रभूषण कासया की राणीचे रान सावज उन्मत्त द्रव्य देऊने त्या कारा शांत तेवी निस्पृतता विषय अत्यंत गोड काहीच वाटेना. ऐसे बोलूनी गौरनंदन मीनाथ ते करी कवळून दृष्ट करी मच्छिंद्र कारणे उचलून ते ध्वा. विष्टे व्यक्त मीननाथ पावनी मच्छिंद्रनाथ बोलत म्हणे गोरक्ष सरिते आता धुवणे आणि बालका अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसाचे उठून सरिते जात संचार करिता सरिते तो उत्तम खडक देखिले परी एकांतस्थान म्हणत म्हणे न्यावे धुवन परी अंतर्बाह्य मळे निवटून नाथ लागी दाखवू. ऐसे विचारुनी विचित्तांत पदी धरिला मीननाथ खडकावरी आपटून त्वरित गतप्राण पैकेला. सिरिते उदक असे अपार त्यात प्रवेश ते झाले रुधिर ते सर्व अपार जळचर भक्ष म्हणून धावले. मच्छ मगरी कबंद ते मग तळपती त्या प्रवाहिते अपार जळजळे पाहुणे तोही मनात गोरक्ष म्हणत असे म्हणे जीवे गेला मीननाथ तरी याचे घालो सदावर्त एक जीवावरी तृप्त होत आहेत जीव सगळे. ऐसा विचार करून मनी त्वचा घेतली काढून रती रती मांस तुकडे करून जळचरा ते ओपित असे. उरले असते त्या जळात टाकून तेथून उठला नाथ परी त्या जळे नसा अंत अस्ति तळी व्यक्त झाल्या ती. ऐसे करिता गौरनंदन मास ते सगळे गेले आटून मास सरले आतडे पूर्ण जळचरा ते भक्षविले. एक त्वचे विरहित भाग काही न ठेवी वरते अव्यंग खडकी पवित्र करून सांग त्वचा घेऊन चालला परी तो सदरी शिबिरीन असे मच्छिंद्र मुनी शांभवी अर्थ बाजार भवनी संचारला असे महाराजा. तो येताची तेथे मच्छिंद्रनात्मकताना प्रसरी प्रावरणी तोचेत मित्र रश्मी पाहुणी वात सुखावया घातले. तो येरीकडे मच्छिंद्र नंदन शांभवी आलासे घेऊन कुंदा कुदका सिद्ध करून आसनावरी बैठला. बैसला परी गोरक्षा ते म्हणे बारे कोठे मीननाथ येरी म्हणे धुवून त्यातील स्वच्छ आणले महाराजा. मच्छिंद्र म्हणे आणले परी कोठे ठेविला नंदसे नेत्री येरी म्हणे ताना प्रावरी सुकू घातला महाराजा. म्हणे मच्छिंद्र काय बोलसी घातला सुकू ऐसे म्हणसी येरी म्हणे की असत्य तुम्हासी भाषण माझे वाटत असे तरी बाहेर क्षेत्र येऊन स्वचक्षुने पाहावा विलोकोन. ऐसे बोलता मच्छिंद्र नंदन तेची क्षणी बाहेर येत असे. म्हणे कोठे रेमी नाथ परी पाहता म्हणे तान्या प्रवरणाते न्याहाळीने पाहता देखे त्वचे ते मग धरीने अंग सांडत असे. म्हणे आहारे काय केले बाळे माझे कैसे मारविले अंग धरणीवरी टाकले वरी लोळे गडबडा. आहा आहा म्हणून मृत्तिका उचलोनी घाली वदनी आणि वक्षस्थळा पिटूनी शोक करी आक्रोशे. परम मोहे आरंभळत उठ उठवणी त्वचा कवळीत हृदय लावणे आठवीत बाळकाच्या गुणाते. आहा तुझा मी जन कसेच परम शत्रू होत एक जननीचे तोडून बाळक तुझं आणले कैसे न. म्हणे आहारे मीननाथ माझं सांडून कैसा गेलासी आता एकटा परदेशी सोडून तत्वता मार्ग मिळाला तुझं केवी. आता तू ते किलोतळा कुठून पाहिलं मुख कमळा आहा तुझं कपिला गळा कैसा येथे आणून. बालका स्त्रियांचे राज्यात भूकारे पावशील मृत्यू म्हणून बारे तुझं येथे रक्षणाते आणले परी तुझं निश्चिती कृतांत झाला गोरक्षती ऐसे म्हणून धरणी प्रति अंग टाकी धडाडून. पुन्हा उठे मच्छिंद्र नंदन त्वचा हृदय धरी कळून म्हणे बाळे तुझं समाना पुत्र कैंचा मजा आता.
आहा बाळाचे चांगुलपण मज भासत असे जैसा मदन आहा बाळाचे उत्तम गुण कोणा अर्थी वर्णुनी बाळा लोटली वर्षे 3 परी काय सांगू मंजूळ बोलणे हा ताता ऐसे म्हणून हाक मारित होतो असी तू बारे तनु असती कोवळी परी शयनी होणे उठासी उषकाळी माथा ठेवणी मम पद कमळी आहा ताता म्हणत असे बा तू बसत होतासी मज शेजारी रक्षित होतासे अंतरी अरे कठीण वागू तरी शब्द वाहिला नाही म्या बारे भोजन करिता ताटी चतुरपणाची परम हातवटी आपल्या पुढे ठेवणी दृष्टी ग्रास देसी बाळका आहारे आहा मीननाथ बाळा परमज्ञानी वाची रसाळा लिप्त कदा नव्हेसे मळा शुद्धमुख कमळा मिरवीसी आहा बारे चक्षुरान कधी न पाहिले तुझे मळीन आज तुझे अंगे विष्ठा वेष्टन कैसे अमंगल जावया बारे कधी मज वाचून न रासे एकांतपण आजीचे दिनी शैनी मज सोडून कैसा परत गेलासी बारे माय तुझी किलोथळा तिची कधी न पायसी लळा असनी शैनी मजपासूनी बाळा पैल झाला नाहीस तू तरी ऐसे असुनी तुझे मनी आजी मज गेलासी सोडूनी हा एकदा येऊनी अवनी मुखदावी मज बाळा ऐसे म्हणून मच्छिंद्रनाथ हंबरडा काही समाना फोडीत आहा माझा मेननाथ कोणी दाखवा म्हणत असे भूमी लोळे अश्रू नयनी नेत्री ढाळीताना समाय पाणी वक्षस्थळादी पिटून अवनी दाखवा म्हणे मेननाथ ऐसे म्हणून आक्रंदत ते पाहुणे गोरक्षनाथ मनात म्हणे अद्यापी भ्रांत गेली नाही श्री गुरुची मग पुढे गोरक्षनाथ होणं म्हण महाराजा का घेता अज्ञानपण कोण तुम्ही कोणाचं नंदन करिता रुदन त्यासाठी अहो पुरते पाहता कोण मेला आश्वासनाचा भार हरला शाश्वत अचळ आहे बोला कदा काळी न मरेतो अहो तुमचा मेननाथ नामधारी असे त्यात तो कदा न मरे योजीला घात आहे शाश्वत महाराजा तो कदा न मरे शस्त्राघातांनी त्याते न जाळी कदा वन्नी अन्नी न शोषी ना बुडवी पाणी शाश्वत चिन्ही नांदत असे ऐसे बोलता गोरक्षक परी कदा न सोडी शोक आहा आहा मेननाथ ऐसे म्हणून आक्रंदे ऐशिया आग्रहाचा अर्थ ते पाहुण्या गोरक्षनाथ मग संजीवनी मंत्राप्रत स्मरण करीत आपे झाला करी कवळणी भस्माची मोठी संजीवनी मंत्र जपे उठी तुझे प्रती सोडित झाला मुष्टी मीननाथ उठला उठताचे मीननाथ मच्छिंद्राचे गळा पडत मच्छिंद्र पाहुणी हृदयात परम मोहे धरीत असे चुंबन घेऊन म्हणे बाळा कोठे गेला होतासी खेळा मज टाकून विनय स्थळा गमन केले होते काही ऐसे म्हणून जैसे तैसे तोही अस्त पावला दिवस दुसरे दिनी मीननाथस घेऊन ते चालले मार्गी चालता त्रिवर्ग जाण गोरक्षा करते झाला बोलणे हे महाराजा मच्छिंद्र नंदना चित्त द्यावे मम बोला तुमचा प्रताप पाहता अवनी निर्जीवा जीव वाल वाटे म्हणे ऐसे असूनी सुद्धा लागून रुदन केले हे काय तरी हे रुदन करावया कारण काय होते बोला वचन ऐसे मीननाथ सहस्रावधीने संजीवनी निर्माल तरी आश्चर्य वाटे म्हणे स्वामी पडले शोक रुदने की चिंता हरक चिंता म्हणे तो चिंते माझे पडियेला ऐसे ऐकोनी मच्छिंद्रनाथ म्हणे तो मारिले किमर्थ येरू म्हणे मोह भावार्थ तो पाहावया तुमचा तुम्ही वैराग्यशील म्हणविता तरी माया लंगणी व्हावे परता आशा मनशा तृष्णा ममता लिप्त नसावी शरीराते ऐशिया परीक्षा भावनेसी म्या मारिले मीननाथासी परी प्राज्ञिक तुम्ही सर्वजनाशी रुदन कासाया केले जे येरू म्हणे वस्ता एक तू माझा शिष्य असेसी एक तरी म्याही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे बारे आशा तृष्णा मनीषा कामना काम क्रोध मद मत्सर वासना हे मोह मांदुसी माया सदना नांदुनुकी करतात तरी तुझे ठाई मायालेश आहे की नाही मायापुरुषे पाहावया रुदनाचा आरंभले मी प्याडसा आम्ही अलक्षरूपी पाहणे आणि विज्ञान ज्ञानाने विवरणे याचं कौतुक जाणपणे पाहिले मी प्याडसा बारे शाश्वत अशाश्वत तुझं कळले की नाही होते या भ्रांतीत तयाची परीक्षा रुदनानिमित्त तुझी घेतली पाडसा आता बारे तुझे वसय मन समूळ आजे झाले हरण पयतो याचे कारण हंसपुरुष मिरे विशी ऐसे बोलता गुरुनाथ गोरक्ष सरणी माथा ठेवीत म्हणे महाराजा तुम्ही सनाथ या देहासी पे केले ऐसे बोलूनी वागुत्तर पुन्हा गमती मार्गापर मुक्कामी ज्ञान विचार गुरु शिष्य करिता असो यापरी करिता गमन पुढे कथा येईल वर्तून नरहरिवंशी धुंडी नंदन श्रोते ते सांगेल तरी पुढील अध्याय कथा राशी पुण्य पर्वत पापनाशी श्रोते स्वीकारुनी मानसी अवधानीय बैसावे तरी नरहरिवंशी धुंडी सुत तुमचा आहे शरणागत मालू नाम ठेवेले सत्य तो कथा सांगेल तुम्हासी
स्वस्ति श्री भक्ति कथा सार समर्थ गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसुत भाविक चतुर द्वाविशतीमाध्याय गोड हा अध्याय 22 ओव्या 201 श्रीकृष्णार्पण मस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार द्वाविशतीमाध्याय समाप्त. अलख निरंजन. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 23व्या अध्यायाचे आपण पठण करणार आहोत. या अध्यायाच्या नित्य पठनाने किंवा श्रवणाने घरामध्ये अखंडपणे सुवर्ण शिल्लक राहते अशी मान्यता आहे. ज्यांना हा अध्याय नित्य श्रवण करावयाचा आहे किंवा पठण करावयाचा आहे त्यांनी ग्रंथाच्या सुरुवातीला दिलेले मंगलाचरण एकदा पठण करावे किंवा श्रवण करावे. सुरू करूयात. अध्याय 23. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळानना. दुष्ट दानव असुर मर्दना भक्त काम चकोर चंद्रानना याद्रवेंद्र आदिपुरुषा. हे पयोक्ती वासा यदुकुळ टिळका पुढे बोलवी कथानका. जेने श्रुतिया चित्त दोंदिका आनंदाब्धी उचंबळे. मागील अध्यायी सौराष्ट्र ग्रामी गोरक्षाने मीननाथा मारुनी पुन्हा उठविले परीक्षा देवनी श्री गुरुच्या भावने. मच्छिंद्र धरुणी अज्ञानपण मीननाथा सवे केले रुदन परिकुरक्षाचे जाणीवपण परीक्षिते आणिले. असो यापरी तेथुनी निघून मार्गी करीत चालिले गमन तो तैलगदेशी गोदा संगमन समुद्र तीरा पातले. गोदा संगमी करुणी स्थान आत्मलिंग शिवा ते भावे पूजन तेथुनी गोदेचे तट धरून पश्चिम दिशे गमताती. तो 12 लिंगातील लिंग समर्थ आवंढ्या आणि परळी वैजनाथा ते करून या सव्य गोदा तीर्थ घेऊन या चालले ते. मार्गी चालिता गोदा सव्य तो वाल्मिक स्थान विपिनमय गर्भगिरी पर्वत प्राय येऊन या तेथे पोचले. ते रान कर्कश अचाट गगन चुंबित तरु अफाट तया माझे तृण अफाट न मिळे वाट चालावया. व्याघ्र जंबुक शार्दूळ हरी वराहरीस काननांतरी हिंड तिथे उन्मात्त पारी कुरवेश दावुनिय. जाळिया वेली कर्तळी सगन की जेथे रश्मीचे नाव पवे दर्शन की अर्कोदया लपे गगन ऐसा भास वाटत असे. बोरी बाभळ पळस शमी रातांजन कंदर्प अनेक नामी खैर हिवर कंटक धामी काननाथ तरु मिरविती. एक तुराट अर्की फुल्लाट वर कड तीक्ष्ण कंठ कनट देवी कनक खंड जाळी अचाट पर्ण कुंटिका जैसी की. तया माझी तृण उचित स्थावर तरु जहाले व्यक्त तेने धरा देवीचे सहसा नित्यांत झाकी नले शरीर. महाते कानन सुरस वसन नेसविले भूदेवीस हरितवर्णी कुसुम पत्रास पुटलिंगी मिरविली. म्हणाल कासया नेसली वसन तो परपुरुष दिनकर गगनी म्हणून कुळवंत द्वारा लज्जेने स्वशरीरा लपविती. म्हणून मित्र कांता जागा सांडूनी बैसल्या अंबुज भागा धरा देवीच्या लज्जित मार्गा लक्षणीय रक्षिले. ऐसी आपरी कानन अचाट दर्शन नोहे महिपाठ तेथे पाहुणे मच्छिंद्र सुबठ मना माझी दचकला. दचकला परी कवन अर्थ कनकवीट जे होते भस्म झळीत तस्कर कोणी हरतील तिथे म्हणून चित्ती विस्मित. तैसा नव्हे अनेक अर्थ गोरक्षाचा लोभी स्वार्थ पाहावा या परीक्षेत मच्छिंद्रनाथ उदेला. आपण घेऊन अज्ञान पाहे गोरक्षाचे लक्षण नातारी प्रतापवान तस्कर भय त्या नाही. की ये तमाचा प्रताप जेठी अर्का संचरे भय पोटी की उद्धीचा बळी चंचुपुटी लागता कोप काय थरथराटे. की मशकाचे उड्डाणे मंदराचळ व्यापेल की भयाने की सर्पकृत किंवा वृश्चिक दंशाने खगेंद्र काय भय त्याचे. नयाये मच्छिंद्रनाथ पाळू न शके तस्कर भया ते परीक श्री गोरक्षाचे चित्त परीक्षेसी उदिले. कल्पुनी चित्ती ऐसी आपरी मग गोरक्षाते जती वागुत्तरी बोलता झाला काननांतरी पाचारोनी निकटत्वे. म्हणे वस्ता ऐक बा कैसे उद्धट दिसे विपिन कर्कश तरी काही भय अरण्यास नांदते की तिस्करी. परमपूर्ण व्यक्त तरु दाटी जेथे अर्क न पडे दृष्टी ऐसे काननी कर्कशपोटी मज भय आज संसरले. तरी बाळा प्रज्ञापोनता आहे की नाही भय सांग आता तस्कर भयाची समूळ वार्ता काननात न येऊया. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष विचार करी मनात म्हणे तस्कर भय गुरु ते काय म्हणून उदेले. तया शब्दोदयाचा अर्थ श्री गुरुजवळ असेल वित्त म्हणून हा शब्द उदयवंत झाला असेल निश्चय.
तरी तो म्हणे ताता कैसे समजावे, फुलावरणी रुखा द्यावी नावे, ऐसे शब्दावरणी मान समजावे, ओळखावे सुज्ञानी. तस्मात गुरुपाशी चित्त वित्त आहे काय ऐसे विचारित, तरी या शब्दाची असे भ्रांत निरसुनी दूर करावी. ऐसे योजुनी गोरक्षनाथ मौन धरुणी मार्गी चलत, परी काननी अधिकोत्तरात भयानक दिसे पदोपदी. जवजव कानन भयानक दिसे, तव तव गोरक्ष मच्छिंद्र पुसे, म्हणे बा अरण्य बहु कर्कश पदोपदी दिसत असे. तरी तस्कर भाई येथे आहे की नाही सांग माते, परी गोरक्ष उत्तराते काहीच तया ते न देई. जैसा विश्वामित्र समर्थ मुख रक्षणा, त्या श्रीरामार्थ स्थविता तेने दशरथाते, परी उत्तर न देई काहीच. त्याची नाये गोरक्ष मौन धरुनी, गमत सैच सुपंथ अवनी. तो पुढे चालता देखिला पाणी, सचळपणी स्थिरावले. उदक पाहता संचळवंत, गोरक्ष वदे मच्छिंद्रनाथ म्हणे बा गोरक्षा संचरते, इथ उदक आहे नेटके. तरी माझी झोळी कक्षेत घालून, पुढे काहीसे करी गमन, तो मीही येतो लगबगे करून, दिशा फिरून पाडसा. ऐसे म्हणता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास, मग स्कंदी वाहुनी मीनाथास कक्षी झोळी घातली. परी घालिता कक्षे झोळी, वजनवस्त लाके हस्त कमळी, मग मनात म्हणे प्रताप बळी, भय यातची नांदत असे. ऐसे म्हणून स्वचित्तांत स्कंदी वाहुनी मीननाथ, मच्छिंद्रा सोडून थिल्लरांत, पुढे जात सच्चिश. पुढे जाता शतपावली, कक्षेतून भिक्षा झोळी काढिली, त्यात पाहता देखिली वीट उत्तम हाटकाची. पाहतांची दृष्टी कनक वीट, म्हणे का की तुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुवाट. मग दाट लक्ष्मी तृणा फाट, जुगारिली वीट त्या माझी. त्या कनकविटे समाकृती पाषाण पाहुनी, गोरक्ष जते झोळीत घालानी, कक्षेप्रती पुन्हा नेसवी झोळीते. कक्षे झोळी घालून स्कंदी पुन्हा मीननाथ घेऊन, लगबगोनी मार्ग गमन करीत असे नाथ तो. सुपंथ लक्षिता तातडीने एक कोस गेला त्वरे करून, तो मच्छिंद्रनाथ दिशा फिरून जात मागोती तातडी. पुढे जात असे गोरक्षनाथ, मागोनी मच्छिंद्र लगबगा येत, परी तो नाटोपे गोरक्षनाथ मार्ग कर्मिता मच्छिंद्रा. परी इतुक्या नेटे भाव मार्ग मिळता नाटू पावे, तरी लघु शंके लागी धावे, संगत संगमी मिळाल्या. या परी शौचा सर्वांशी जावे, लागत आहे सर्वानुभवे, संगत संगमी होऊन या ठावे, विसावयासी महाराजा. ऐसे या परी आहे गमन, देवी मच्छिंद्र आले घडून, परम तातडी करिता गमना, परी तो न मिळे गोरक्ष. ऐसे परी गोरक्ष नंदन पुढे चालला, सो पंथाने मार्ग काढिला, दीडे योजन जाणून खून अंतरीची. तो अवचट देखिला तारू, गोरक्ष पाहे दृष्टी परू, मनात म्हणे वावे स्थिरू येऊ द्यावे नाथासी. ऐसे योजनी स्वचित्ता तपात झाला, उंबर तरु ते तो त्या ठावी पोखरणी, अद्भुत वामतीर्थ देखिले. मग झोळी काढिली कक्षेतून, स्कंदीचा उतरविला नाथ मीन, मग अंबुपात्र करी कवळून पोखरणी तो उतरला. सारुणी आपले स्नान, अंगी भस्मी केले लेपन, उपरी आपले नेम सारुण्या घातले स्नान मीननाथा. तो मार्गाहुनी मच्छिंद्रनाथ अति तातडीने आला, ते स्नान करून यथास्थित नित्यकर्म सारिले. सकळ सारिले नित्यनेमा, बैसले मार्गी विश्रामा, बैसले उपशब्द उपमा, पुन्हा धावी मच्छिंद्र. म्हणे बारे गोरक्षनाथ कर्कश अरण्य, इथपर्यंत आपण लागले भयानक वत, पुढेही लागेल ऐसेची. येरू म्हणे जी गुरुराया, याहुनी पुढे अधिक काय, मच्छिंद्र म्हणे काही भय कानने या आहे की. गोरक्ष म्हणे वागुत्तर की, महाराजा असता जड पर ढर, होता जो तो डर थोर, मागेची राहिला आहे जी. आता नाही डर कैचा, स्वस्त असावे कायावाचा, मागे राहिला भाव साचा, जड डराचा महाराजा. तरी आता कृपा देई आपणापाशी डर नाही, मग भय कैचे कानन प्रवाही, जड असल्या अचाट. यावरे बोलिये मच्छिंद्रनाथ, आपणा जवळ जड आहेत बहुत, हाटक वीट भस्म झोळीत श्रीराज्यातून आणिली. म्हणे तुते भय स्थित विचारिते काननाथ, एरू म्हणे अशाश्वत, जडही नसे डर गेला. ऐसे म्हणता गोरक्षनाथ मच्छिंद्राचे काय चित्ता चित्ती, म्हणे हाटक विटेते सांडेली के कळेना. ऐसे जाणून स्वचित्तात मच्छिंद्र तळमेळी पहावया, ते परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे. तो महापर्वत गर्भगिरी ओढे उभे, चढताची लघुशंका करी, पर्वत माथा गोरक्ष मौनवरी, मज समजेल म्हणून. मग दोन घटिका
स्वस्तिक्षेम सेविती ते विश्राम उपरी अवयव परीक्षालून मार्गक्रमू म्हणताती. ज्याचे त्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान आपुल्याल्या झोळ्या घेऊन कक्षे अडकवून बांधिती. तो मच्छिंद्र आपुलीच घेऊनी झोळी विकासुनी पाहे नेत्र कमळी. तो कनक नसे पाषाणवळी झोळी माझी नांदत असे. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंग टाकीत आहा आहा म्हणून आरंबळत कनकवीट गेली म्हणून. मच्छिंद्र बोले क्रोधे करून तुवा टाकले रे माझे धन. तू ते ओझे काय दारुण झाले होते तयाचे. आहा आता काय करू कोठे पाहू हा भांगारू. परम यत्ने वेचुनी शरीर हाटक आणले होते म्या. तरी हा थोर मते अनर्थ कैसा योजिला श्री भगवंते. हातीचे साडून गेले वित्त तरी देवक्षोभ जाणावा. ऐसे म्हणून दडदड धावत पुन्हा परतोनी मागे पाहत ठाई ठाई चाचपीत उकरीत महिसी. ऐसे करुणी अपार चेष्टा अंगी टाकी मही प्रतिष्ठा. गडबड्या लोळून स्पुंदे स्पष्टा करकमळे पिटीत से. पुन्हा पुन्हा मही उकरीत इकडे तिकडे पाषाण करीत भाळावरती ठेवून हस्त कर्म बुडाले म्हणत असे. ऐसे म्हणून आक्रोश करीत पिशाच समान भ्रमण करीत मने माझे आहे इथे वित्य अधावने उकरा माहिते. कोणीतरी येऊन या गोरक्षापशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन. तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरविसी. ऐसे अनाओळखीने बोलत त्याने हृदय दचकला गोरक्षनाथ. मग मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेत असे. तो महानग पर्वत गर्भगिरी उभे चढले तयावरी. चढता लघुशंका करी पर्वतमाथा गोरक्ष. सिद्धियोग मंत्र जपून मंत्रधार कनकवर्णी सकळ पर्वत दीपमाने शुद्ध हाटकी मिरविला. मग श्रीगुरुसी नमन करून म्हणे लागेल ते तुके घेईल जे सोने. ते मच्छिंद्र पाहुण्या जाण म्हणे धन्य धन्य गोरक्षा. गोरक्ष म्हणे गुरुनाथ लागुले तितके घ्यावे कनका येरो. म्हणे तू परीस निका लाभलासी पाडसा. मग हृदय धरुणी गोरक्षनाथ म्हणे बा धन्य आहे सुत. सकळ सिद्धीचा माहेर युक्त होनी जगी मिरविसी. मग मी ऐसा परीस टाकून काय करू फार सुवर्ण. उत्तम निधनाला की सांडून वलिरसा का पहावे. हातीचा टाकून राजहंस व्यर्थ कवळीत फोल. वायास की कामधेनु हस्ता गृहास तक्र बागे घरोघरी. दैवेनिधी लाभल्या हाती किमर्थ शोधाव्या. की मया युक्ती चिंतामणीची असतावस्थी. चिंता करावई कासयाते. ते बाळक कैसे कळे पूर्ण अर्थ लाधला. तुझे योगाने आता कासया व्हावे सुवर्ण सकळ नीती असे तू. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत म्हणे महाराजा आजपर्यंत कनक झोळी वागविली. तरी ते वागवाया कारण कोणता होता मनी काम. तीच कामना दृश्यमान माते दावी महाराजा. येरू म्हणे वस्ता ऐक मग हृदयची होती भूक. आपले देशी मोडून हाटक बहु संता साधू ते पूजावे. त्या हाटकाचे करून यांना मिळवावे. अपार संतजन भंडारा करावा. ऐसे मन कामने ते वेधले. वितुकाची अर्थ होता चित्ती म्हणून वागवले हाटका प्रती. यावरी बोले गोरक्ष जती तरी हा कामना फेडीन मी. मग पर्वती बैसवणी मच्छिंद्रनाथा. आपण पुन्हा उतरला खालता. उचलून नेले माथा पर्वतमाथी गोरक्षके. मग गंधर्वास जपुनी होटी स्वर्गी पेरली भस्माची मोठी. तेने करुणी मही तळवटी चित्रसेन उतरला. श्रीनाथासी करुणी नमन उभा राहिला कर जोडून. म्हणे महाराजा आज्ञा कोण काय कारव करावे मी. येरू म्हणे गंधर्वनाथा अनेक पाचारी गंधर्व येथे. त्यासी पाठवणी महीवरते मेळा करा सर्वाही. नाना बैरागी संन्यासी जपी तपी संत योगियांसी. येथे आणून समाजसी अन्नदान उत्सावे करावा. सुरवर गंधर्व गणसहित देव दानव किन्नरांसहित मिळवून अपरिमित आनंद उत्साह करावा. ऐसे सांगता चित्रसेना ते. मग चित्रसेन पाचारी गंधर्वा ते 100 गंधर्व महीवरते प्रकट झाले येऊनी. मग त्या गंधर्वासी चित्रसेने सांगून सर्व वर्तमान दाही दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आणला की. जपी तपी योगशीळ गुप्त प्रकट आणले सकळ. नवनाथादी ऋषी मंडळ येऊन या पोहोचले. शुक्र दत्तात्रेय याज्ञवल्की वसिष्ठ वामदेव कपिल शेखी व्यास पराशर नारद ऋषी वाल्मिक पाचारिले गंधर्वी. 88 सहस्र ऋषी भार स्वर्गीयोनी उतरले. देव किन्नर गण गंधर्वादी रसुलोक अपार तपोलोक पातले. त्यातची अष्टवसूंसहित उपरिचर आला विमाने व्यक्त. तेने येताची मच्छिंद्रास वृत्तांत
किलोतळेचा सांगितला की सोडणी श्रीदेश अवनी सिंहल द्वीपा गेली मैनाकिनी परी तुमच्या वियोगे करोनी क्षीण शरीर झालीसे. तरी असो कैसे ते भेटेल तुम्हा ईश्वर सत्ते परी योगक्षेम स्वशरीराते आहात काते त्रिवर्ग. मच्छिंद्र म्हणे अहोची ताता तव कृपेची दृष्टी असता सदा मिरू सर्व क्षेमता पदोपदी अर्थाते. ऐसे वदता उभय जाणतो देवासह उतरला पाकशासन. ब्रह्मा विष्णू रुद्रादी पूर्ण महिला की उतरले. श्रीनाथासी भेटोनी सकळा मग ठाई ठाई सर्व मंडळ. विराजुनी वार्ता सकळ ठाई ठाई करीताती. येरीकडे गोरक्षनाथे पाचारोनी मच्छिंद्राते म्हणे समुदाय अपरिमित मिळाले की महाराजा. तरी तुमची कनकवीट आणून देतो सुबट तितुक्यात अर्थसारणी सुबट बोळवावे समजतांते. यावरी बोले मच्छिंद्रनाथ काय करू ही कनकवीट तुझं एवढ्या शिष्यवर्गात असता चिंता नसे मज. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गदगदा हासे गोरक्षसूत म्हणे महाराज प्रतापवंत सकळ तुम्हा प्रकटला. ऐसे बोलणी वागुत्तरी माथा ठेवी चरणांवरी म्हणे महाराज स्वशरीरी स्वस्थ आपण असावे. अष्टसिद्धी आणिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य आणि महिमा वशित्व ईशित्व आठवी प्रतिमा सिद्धी लागी पाचारा. पाचारील्या अष्टजणी येऊनी लागल्या गोरक्षचरणी म्हणती आज्ञा करा स्वामी कामने सह अर्थाते. येरू म्हणे वो प्रिय भामिनी तृप्त करावे मंडळी लागोनी. षट्रस्थान रुची करुनी संतुष्ट सर्व करावे. मग तेथे अवश्य म्हणून सिद्धी वेचिता झाल्या आपल्या बुद्धी अन्न निर्मिले पर्वत मांदी षट्रसादी पक्वाने. ऐशा सिद्धी योजिल्या कामा याच परिसंडा समार्जन आराम सप्ताही सटव्या नेमुनी उत्तबा मही पवित्र करीत असे. तरी त्या सप्ताही सटव्या कोण ऐका तयाची नामाभिधाने. आणि तया ते काय कामाने निरूपिले विधीने. तरी त्या उत्पत्तीस्थानी जन्म काळा जावणी लक्षा यांनी बाळा विधी अक्षरे लिहिली बाळा वाचुनी पाहती सटव्या. जरी सप्त सटव्या मानवासी शोभन मिरवे असुर प्रदेशी रान सटवी वनचरांचे विलोकिनी जात असे. वृषभ अश्व गावाचे पशु घोड सटवे आहे त्यास वासत सटवी खेचरांचा पक्षी कुळा मिरवित असे. अंबुधा सटवी जळचरांत सपुधा सटवी उधळी जात ऐसिया कामी सटव्या सात कमलोद्भेव लाविल्या. त्या सातही परिचारिका संडा समार्जन करीती रिका या परी वाढेने आनंदोदिका जळदेवता आराधिल्या. कुमारी धनदा नंदा विमला लक्ष्मी विख्यात प्रबळ ज्ञान मंगळा. नवी समर्थ देवता बाळा ह्या नवही वाढीती सकळांते. गंधर्व करावे पाचारणे समाचार घ्याव्या अष्टवस्तूने चौकी द्यावी भैरवाने अष्टदिशा अष्टांनी. उपरीचर वसूने करपल्लवी सकळांसी दक्षिणा द्यावी. मच्छिंद्र करीत आगवी प्रदक्षिणा भावार्थे. चित्रसेन गंधर्वपती तांबूल देतसे सौरवा प्रती आणि तीर्थजय गंगा भागीरथी तोय वाढी सर्वांते. यापरी अष्टोत्तर शत तीर्थे पाणी वाहता समर्थे आणि उचलूनी उच्छिष्ट पात्राते ऐशी कामे करीताती. महानुभाव जो उमापती अति आदरे स्वपंक्ती अप्सरा किन्नर गायन करती नारदादी येऊन या. ऐसे नेम नेमुनिया कामा दिधले ऐसे कार्य हुकुमा आनंदोस्तव होता सुकर्मा सर्व आनंद हेलावे. ऐसी होता आनंद स्थिती परी लिहिणे आठवला गोरक्ष चित्ती. मग येऊन या मच्छिंद्राप्रती बोलत झाला प्राज्ञिक. हे महाराजा गुरुनाथा प्राणी मात्र आले समर्था परी कर्दम पुतळा गहिनीनाथा येथे आणावा वाटते. ऐसे मोहक ऐकोनी वचन म्हणे गंधर्वा पाठवून कोंतिंगे सहित मधुब्राह्मण बाळासह आणावं. मग चित्रसेना सांगणे वृत्तांत भद्र लिहिले मधुविप्राते सुलोचन गंधर्वाचे ओपुनी हस्ते कनकगिरीशी पाठविला. गंधर्व जाऊनी कनकगिरीसी भेटूनी कोंतिंगे मधुविप्रासी मग आनंदोत्सव वृत्तांतासी निवेदिले सकळ तेथे. मग पत्र देऊनी त्या हाती वाचून पाहे विप्रमूर्ती पाचारण ही मजकूर शक्ती ध्याना लागी संचरली. मग बाळासह सपरिवार येता झाला मधुविप्र मुक्काम महीवर साधुनिया पोचला. सप्तवर्षी गहिनीनाथा आणुनी निलोटीला पदावरुता मच्छिंद्र अग्गी घेऊनी त्याते प्रेमे चुंबन घेत असे. अतिस्नेहाने करुणी लालन म्हणे अवतारी करभंजन घैबी जन्मला गहिनी नाम सकळ लगी दिठावी.
ऐसी स्नेहाचा परम अवसर पाहुणे बोलता झाला शंकर की आम्हा लागी पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्र. तरी त्या अवतरणी नेमस्ती मही विर्वे नामाप्रती, तरी त्या अनुग्रहाची स्थिती गहिनीनाथ वदविल. तरी त्या ते विद्या अभ्यासून सकळ अधिकारी करावा पूर्ण, मी अनुग्रह याचा घेईन पुढले ते अवतारी. ऐसे सांगता शिव त्या समग बोलवणी गोरक्षास प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास गोरक्षाने देवविला. सर्व देवांचे साक्षी सहित मौळी ठेविला वरदहस्त ब्रह्मपरायण गहिनीनाथ झाला सत्तपरियेस. अनुग्रह उत्साह मंडळी संगम एक मास उद्भवला आनंद दुर्म. मग कुबेरा पाचरुणी नेम सांगत झाला गोरक्ष, म्हणे हा कनकगिरीचा घेऊन आम्हा देई अपार भूषण, सकळ मंडळी गौरवण पाठवेने स्वस्थाना. मग तो कुबोर बोले वचन येथे जे असो द्यावे धन, मी लागेल तेसे इच्छे समान भूषणाते आणि तो. मग अपार दिंडे वस्त्रे आणून महत्वासारखे तिथले वाटून द्रव्यादी देऊनी याचकजन तोषविले सकळ. सकळ तोषले पावनी मान पावती आपले स्वस्थान. स्परी मच्छिंद्र तिथे राहून अभ्यासिती गहिनी ते. उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता तो आपले स्वस्थान जाता, त्या सवे देऊनी मीननाथ सिंहलिपी पाठविला. उपरीचर वसुनी मीननाथ केला किलोतळेचे हस्तगत, मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत निवेदिला दियेसी. किलोतळेने ऐकोनी वृत्तांत नेत्री आणले अश्रुपात, म्हणे आता माते मच्छिंद्रनाथ केसा भेटेल कळेना. उपरीचर बोले वो शुभाननी, चिंता न करी काही मनी, एक वेळा मच्छिंद्र मुनी निर्दृष्टी पाहसीला. ऐसे म्हणून उपरीचर केला येरीकडे किलोतळा. हृदय कवळेने मीननाथ बाळा, प्रेमे चुंबन घेत असे, म्हणे बाळा माझी एक हंती होत असे की तुझं प्रती सोडून आलासी नाथने गोती श्री मच्छिंद्र पिते यांते. ऐसे बोलणे मीननाथांते वारंवार चुंबन घेत येरीकडे गर्भाद्रिते गहिनी विद्या अभ्यासी. तय वेळेस कोण कोण तेथे राहिले होते ऐकानाथ, विचार करून उमाकांत गर्भाद्रिते राहिले. अदृश्य अस्त्र नगी प्रेरून स्वस्थान गेला कुबेर निघून, तेने नग तो कनक वर्ण झाकुळून पै गेला. परी गर्भाद्री पर्वतांत वस्तीस राहिला उमाकांत, तो अद्याप आहे स्वस्थानांत म्हातरदेव म्हणती त्या. तयाची या पश्चिम दिसेसी कानिफ राहिला, शिष्य कटकेसी वस्ती करोनी नाम या ग्रामासी मढी ऐसे ठेविले. तयाचे दक्षिण पर्वती राहता झाला मच्छिंद्र जती, त्याहुनी पूर्वेस मही पर्वती जालिंदर राहिला, आणि त्या पर्वत पहिल्या देशी नागनाथ राहिला वडवानळेशी, आणि रेवंसित जया महिषी विटे ग्रामी राहिला. वामतीर्थ गर्भाद्री पर्वती राहता झाला गोरक्ष जती, सेवेसी शिष्य ठेवणी सप्ती विद्या सांगे गहिनी ते. 1 वर्षपर्यंत अभ्यासीला गहिनीनाथ सकळ विद्येचे स्वसामर्थ्य तया देही साठविले. परी कोणती गावी मधुब्राह्मण गेले होते गहिनीस ठेवून, तो जालंधर समीप दिशे कारण वस्ती लागी विराजले परी गहिनीनाथ अभ्यासिते झाले पात्र भरीत. मग गोरक्ष बोलून त्या ते विप्रापाशी पाठविला. यावरी त्या वस्तीस वस्ते झाले बहुत दिवस, शके 1000 वर्षांत समाधी त्यांनी घेतल्या परी यवना धर्म कबर व्यक्त झाले आश्रम पुढे गौरंगजेब ते पाहून पुसता झाला लोकांची. या कोणाच्या असती कबरी ते म्हणती तो पूर्वजांच्या साचारी, मठीत कानोबा पर्वती मच्छिंद्र आवडते स्थान याचे ते. त्याहुनी पूर्वीस जालिंदर विराजली त्याची कबर, त्याहुनी खालता वल्ली थोर गहिनीनाथ नंदसे. मग त्याने कुणी ऐसी माता पालटिले त्या नावा ते जानपीर जालिंदरात ठेविले असे राजाने. गहिनीनाथस गैवी पीर नाव ठेविले देवी सचार, महेजती बांधणी पुजारी ठाई ठाई स्थापिले. मच्छिंद्र आणि कानिफाचे नामा बिदान बदलुनी साचे, मायाबा कान्होबा बोलुनी साचे, यवन पुजारी स्थापिले. कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य राज बागशर नामा ठेविले, त्याने म्हणाला येले यवना कारण ऐसे विपरीत तयार आहे. परिसमाधी पाहिला कबरी ऐशा म्हणून त्याते पडला भास की हे पीर असतील यवनकुळचे म्हणून प्रविष्ट करावे. म्हणून ऐसे कृत्य घडले. या परी ऐकोनी श्रोता बोले की कबरयुक्त नाथ केले भले काय म्हणून झाले ती. तरी ते अंतरसाक्षनाथ यवनराजे होतील माहीत, ते छळतील हिंदू देवा ते म्हणून कबरी बांधिल्या. परी हे असो आता कथन मध्ये कथा असती दैदिप्यमान नाथानी योजनी आपल्याले स्थान ठाई ठाई राहिले. गोरक्ष सटव्या ठेवून रक्षण निगता झाला तीर्था कारण, त्या सटव्या तेथे अद्याप राहून रक्षिताती स्थानासी.
या परी पुढे गोरक्षनाथ भेटेल जाऊनी भर्तरी सती कथा पुढे रसाळ भरित श्रुती श्रवणी स्वीकारा. नरहरिवंशी झुंडी कुमार कवीर मालून असे संत किंकर कथा सांगेल भक्तिसार भर्तरीचे आख्यान. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सता परिसुत भाविक चतुर. त्रयोविंशतिमाध्याय गोढा अध्याय 23 ओव्या 188. श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 23वाध्याय समाप्त. अलख निरंजन. ओम नमो आदेश. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 24व्या अध्यायाचे आपण पठन करणार आहोत. अशी मान्यता आहे की या अध्यायाच्या नित्य पठनाने किंवा श्रवणाने बालहत्या दोष नाहीसे होऊन घरातील मुले सुखी होतात. ज्या भाविकांना हा अध्याय नित्य श्रवण किंवा पठन करायचा आहे त्यांनी या ग्रंथातील सुरुवातीला दिलेले मंगलाचरणम वाचूनच अध्याय पठनास किंवा श्रवणास सुरुवात करावी. सुरू करूयात. अध्याय 24. श्री गणेशाय नमः. जय जयाची निरंजना अलक्ष गोचर व्यक्त निर्गुणा पूर्ण ब्रह्मा माया हरणा. चक्र चाळका आदिपुरुषा हे गुणातीता सर्वत्र भरिता सगुण रूपा लक्ष्मीकांता मागेल्या ते रसाळ कथा मच्छिंद्रोत्सव धाविला. एका सुवर्ण विटेसाठी कर्णकगिरी करी गोरक्ष जेठी आता मम वाकवटी भर्तरी आख्यान वद्विका. तरी श्रोते ऐका कथनापूर्वी मित्र रश्मी करिता गमन वातचक्री वागवटी भर्तरी आख्यान वद्विका. तरी श्रोते ऐका कथनापूर्वी मित्र रश्मी करिता गमन वातचक्री प्रेरुणी संध्यानं अस्ताचळा जात असे. तो उर्वशी विमानासनी येत होती भूलोक अवनी तवती दारा मुख्यमंडनी मदन बाळी देखिली. देखतांची पंचमानी शरीर वेधले मित्रावरुणी वेदताची इंद्रियस्थानी येऊनी रेत झगटले. झगडताची इंद्रिय रेत स्थान सोडणी झाले विभक्त विभक्त होता पतन त्वरित आकाशाहुनी पै झाले. परी आकाशाहुनी होताची पतन वाताने ते विभक्त पण द्विभाग झाले मही कारण येऊनिया आदळले. एक भाग लोमश आश्रमा येऊनी पावला थेट उत्तमा घटी पडताची तनु उत्तमा अगस्तीची उतली. यापरी दुसरा भाग तो कौलिक ऋषीचा आश्रमाचा अंग येताची कैसा झाला वेग तोची श्रवण करा आता. कौलिक घेऊनी पात्र भर्तरी भिक्षोद्देश धरुणी अंतरी निघता झाला सदना बाहेरी वस्ती पर्यटन करावया. तरी कौलिक येताची बाहेर भर्तरी ठेवणी महीवर बंद करीतसे सजनद्वार कडी टाळे देवणिया. परी भर्तरी ठेविली अंगणात तो आकाशातून रेत त्यात येऊनी अकस्मात भाग एक आदळला. तो इकडे कौलिक ऋषी टाळे देवणी गृहद्वारासी येऊनी पाहे भर्तरीसी तो रेत व्यक्त देखिले. रेत व्यक्त देखताची पात्र अंतकरणी विचारी तो पवित्र. चित्ते म्हणे वरुणी मित्र रेत सांडले भर्तरी. तरी आता दुर्मिळ नारायण अवतार घेईल कलित पूर्ण 300 सहस्र दिन वर्ष लोटली कलीची. इतकी वर्ष कलीची गेली या दुर्मिळ नारायण अवतरील भर्तरी या. तरी आता भर्तरी रक्षून या ठेवी आश्रमी तैसेचा. मग ती भर्तरी रेत व्यक्ती रक्षिता झाला आश्रमाप्रती. त्यास दिवस लोटता बहुती पुढे कली लागला. मग तो कौलिक ऋषी गुप्त विचारिता प्रकट देशी भर्तरी नेवणी मंदिराचळासी गुहाद्वारी ठेविली. गुहाद्वारी ठेवणी पात्रा तो अदृश्य विचारे पवित्र. तो कली लोटता वर्ष 300 103 वर्ष. तो द्वारकाधीश अंशे करून भर्तरीत संचरला दुर्मिळ नारायण. जीवितो व्यक्त रेता कारण होताची वाढी लागला. वाढी लागता दिवसेंदिवस पुतळा रेखित चालला. विशेष पूर्ण भरता 9 मास सिद्ध झाला तो पुतळा. परी मधुमक्षिकेने पात्रात मधुच जाळे केले होते त्याचे संग्रह व्यक्त बाळ वाढी लागला. वाढी लागता मधु बाळ 9 मास लोटते गेला काळ. परी तो देहे होता स्थूळ भर्तरी पात्र भंगले. बहुत दिवसांचे पात्र साधन झाले होते कुजटपण. त्यात पर्जन्य काळी कड्यावरून पर्वत कोसळता लोटले. कोसळता परी एक पाषाण गडबडीत पातला ते स्थान. परी पावताची पात्रास झगडून भर्तरी भंग पावली. भर्तरी भंगताची बाळ त्यात तेजस्वी मिरविले शकलांत. मक्षिकेचे मोहळ व्यक्त तेही एकांग झाले.
मग त्यात निर्मळपणी बाळ विरक्त मिरवू लागले. स्वतेजात जैसे अप्रभ वेगळे होता दीप्त निर्मळपणी मिरवितसे. की स्थिराविल्या जैसे जीवन तळा बैसले कडुळपण ते बाळ भरतरी शुक्तिकारता विमुक्त झाले वेष्टन. परी कडा कोसळला कडकडीतच शब्द जहाले अति नेटतेने करुणी मक्षिका अचाट भय पाहुनी पळाल्या. एरीकडे एकटे बाळ शब्द रुदने करी कोल्हाळ तेथे चरे कुरुंग मेळ तया ठाई पातला. तयांत गरोदर कुरुंगिनी चरत आली तये स्थानी तो बाळ रुदन करिता नयनी निवांत तृणी पडलेसे. तरी अफाट तृण दिसे माही त्यातही बाळ सबळ प्रवाही. चरत येता हरिणी तया ठाई प्रसूत झाली बाळ पै. प्रसूत होता बाळे दोन्ही झाली असता कुरंगिनी पुन्हा पाहे मागे पाहे परतनी तो तीन बाळ देखील. माझीच बाळे त्रिवर्ग असती ऐसा भास ओढवला चित्ती. मग जिव्हा लावणी तया प्रती चाटून घेतले असे. परी तो खडतरपणी दोन्ही पाडसे तिथे संध्या अवसरी झगडली स्तना ते. परी हे बाळा नेणे पाना ते स्तन कवळावे कैसे ते. मग ते कुरंगिनी लोटुनी पाडस चौकडे ठेवूनी चौपदांस. मग वस्त्रुनी लावी कासेस मुख त्याचे थानासी. ऐसे लोटता काही एक दिवस तो ते रांगू लागले महिस. मग ते मृगी लावूनी थानास संगोपन करीत असे. ऐसे करुणी स्तनपाणी नित्य पाची कुरंगिनी आपले मुखीची जिव्हा लावणी करीन क्षाण शरीराशी. पाडसे ठेवूनी तया स्थानी चरू जात असे. विपिनी हरिणी घडोघडी येत असे परतुनी जाई बाजूनी बाळा ते. ऐसे करिता संगोपन वर्षे लिटली तया ते दोन. मग हरिणामध्येची जाऊन पत्रे भक्ष्य वृक्षांची. परी त्या वनचरांचे मेळी विचारिता सावज भाषा सकळी स्पष्ट होऊन त्या मंडळी त्या समाना बोलत असे. हस्तीवर्ग गाई म्हैशी व्याघ्र जंबूक लांडगे हरिण भयंकर. शार्दूळ रोही गेंडा सांबर भाषा समजे सकळांची. सर्प किडे मुंगी पाळी पक्षी यांची बोली सकळी. तैसेची कोकणी उत्तर पावली देत असे सकळांसी. ऐसिया परी वनचर रंगणी प्रत्यक्ष अवतार विचारी काननी. जिकडे तिकडे जाय हरिणी तिकडे तिकडे जात असे. ऐसे 5 वर्षेपर्यंत हरिणी मागे तो हिंडत. एके दिवशी चरत हरिणी आली त्या मार्गे. काननी चरता मार्गे नेटे तो बाळही आला त्या वाटे. तो मार्गी सहस्र पुरुष भाट मग त्या वाटे ती येती. त्या भाटा जयसिंग नाम कांता रेणुका सौमध्यम. परी उभयतांचा एक नेम एक चित्त वर्तती. प्रवर्तती परी कैसे अलोटी शत्रुमित्र ऐक्यदृष्टी. की धनद घातका मोहापोटी समानाची वर्तत असे. न्याय पुरुष कांता प्रपंच रहाटी वर्तत असता तो सहज त्या मार्गे येता तया ठाई पातले. पातले परी मार्गावरती बाळ देखील दिव्य शक्ती बालार्क किरणी तेजाकृती लखलखित देखाले. की सहजासहज करावया गमन माही उतरला रोहिणी रमन. की पावक तेजा कांती वसन गुंडाळलेले वाटत असे. ऐशा परी तेजपुंज जयसिंग भाट देखता सहज मनात म्हणे अर्क तेज बाळ असे कोणाचे. ऐसे श्रीयसी म्हणत असे. ऐसे अरण्यात असे बाळ सांडून गेली सुरस माता पिता कैसी ती. की सहज चाली चालता यात चुकली याची माता. ऐसे अपार संशय घेता तयापाशी पातले. पातले परी बाळ पाहून भय व्याप्त झाले मन. मग मृग बोलिले आरंभोळन पळू लागले मार्गाते. ते पाहुणी जयसिंग भाटे धावणी धरली बाळकाची पाठी लागून धरुणी मनगट. उभा केला बाळ तो. उभा करुणी त्याते बोलत म्हणे बाळा सांडी भयाते. तू ते भेटविन तव माते ते माता कोणती सांग. परी ती कुरंग भाषे करून आरंभळ तसे छंदे करून नेत्रा लोटले अपार जीवन हाक मारी हरिणी ते. परी ते हरिणी बाळ पाहून कासावीस झाले परम प्राण. परी मनुष्य भय करून निकट येऊ शकेना. हरिणी आपले ठाईचे ठाई परम आरंभळे महिता दही. येरीकडे मार्ग प्रवाही भाट बोलले बाळाते. म्हणे वस्ता व्यर्थ की रडसी. कोण माता पिता आहे तुझसी. सोडून गेली अरण्यासी तरी भेटू तुझा आता. परी कुरंग भाषे करून ब्या ब्या करून ईद करी रुदन. मग भाट म्हणे हे वाचाही न मुखस्तंभ वाटत असे. मग हस्त खुनेने पुसे त्याते. परी खूनही ते नेणे परते. मग जयसिंग म्हणे आपले मनाते परमाज्ञाने बाळ कहे. तरी आता असो कैसे याते आपल्या न्यावे वस्तीस याची जननी भेटेल असता हस्तगत याते करू. ऐसा विचार करुणी मनासी उचलून घेतला स्वकंदासी. परी त्यात आरंभळणी हरिणीसी पाचारित अट्टहासे.
परी ती कुरंग भाषा काही जयसिंगा ते माहीत नाही, तैसे वाहुनी मार्ग प्रवाही घेऊन जातं बाळक. परी त्या बाळकासे घेऊन जाता, अति आरांबळे हरिणी चित्ता, सव्य अपसव्य भेवडा भावंता घेऊन हंबरडा मारत असे. बाळावरी ठेवणी दृष्टी धाव घेत असे पाठोपाठी, ठाई ठाई नाही तटी उभी राहुनी आरंबळे. ऐसे हरिणी आरंबळत दोन्ही त्याचे मार्ग गमत, परतो जयसिंग पाहुणी मनात विचार करी आपले. म्हणे ही हरिणी कवने अर्थी हिंडत आहे काननाप्रती, पाडस चुकार झाले निगुती म्हणून हिंडे विपेनी ही. ऐसे ये परिचित्ती भास भासनी गमन करीत असे मार्ग असं गमन करीत स्वगृह असं वस्तीस जाऊन पोहोचला. मग ती वस्ती पाहुणी हरणी विपिना गेली, निराशपणे परी ठाई ठाई उभा राहुनी हंबरडा मारी आक्रोशे. येरीकडे जयसिंग भाट येता ग्रामा झाला प्रविष्ट, बाळ उपनी कांते सुवट वस्ती फिरू पातला. सकळ वस्तीची फिरी फिरून पुन्हा शिपिरा ऐकता परतून ऐसे करिता मासतीनं लोटून गेले वस्तीसी. परी ते बाळ आरंबळता भयाने राहिली सकळ व्यथा, मग थोडी थोडी सवय लागता हरिणीसे विसर पडला. त्याची नीती बाळ विसर शैनिक पडला कुरंगा पर, मग भोजना पिणादिक सारासर हळू सविस्तर लागले. बोलीचाली शनै शनेक प्रविष्ट जायले ते बाळक, मग हाका मारी जननी जनक भक्षावया मागत असे. असो ऐसे परी अलोट ग्रामगुरामी हिंडे भाट, हिंडता हिंडता भागीरथी तट काक्षी क्षेत्री पातला. पातला परी विश्वेश्वरी दर्शना जात देवालयांतरी, स्नान करुनी भगीरथी तीरी बाळ घेऊन गेला असे. विश्वेश्वराचे दर्शन करीत तो लिंगातून बोलिला उमाकांत, यावैर भरतरी अवतारांत दृश्य झाला तुम्ही की. ऐसे ऐकून नमस्कार करिता शब्दोदयी झाला बोलता, त्याचे ते शब्द जयसिंगे ऐकले. मग तो मनात करी विचार बाळ हे करिता नमस्कार. शिवलिंग बोले अतिमधुर भरतरी ऐसे म्हणून. तरी हा आहे कोण अवतार दक्ष, स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष. परी प्रारब्ध की आम्हा सुलक्ष प्राप्त झाला वाटत असे. जैसा दरिद्रियास मांदू सकट सहज चालता आदळे वाट, तेवी आम्हा बाळ चोकट प्राप्त झाला दैवयोगे. की चिंता तुरासे चिंतामणी अवचट जातला मार्गे करुणी, तेवी माते अवतर तरणी प्राप्त झाला दैवाने. की दुष्ट काळाची थोर रहाटी, प्राण अन्नाविना होता कष्टी, तैसरूपी जेऊनी कृपा होती स्थान आपले पुस्तसे. नायाये माते झाले निर्दैवे, दैवे बाळ लाधले परी पुण्य बावले अवतारी दिसतो हा. हे पुण्य तरी वर्णू केवढे, जयासाठी हा स्थूळवत दगड, हर्ष पावनी संस्कार पाड यावे भरतरी म्हणत असे. तरी आताळ भरतरी डाम अथोर पाचारू वाचे कारण, ऐसी चित्ती कल्पना योजना पुन्हा शिबिरा पातले परी कांते लागून सर्व निवेदिले वर्तमान, म्हणे हा पुत्र तुझं कारण अवतार दक्ष सापडला. तरी हा अवतार दक्ष कैसा म्हणशील, तरी वो वाग्रसा तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा यावे भरतरी म्हणून. अगे हा बाळ करिता नमन ध्वनी हे निघाली, लिंगांतून ती मी ऐकली आपल्या काने, म्हणून या म्हणतो अवतार हा. तरी आता इथून याते भरतरी ऐसे नाम निश्चित, पाचारोनी अंतर्भूत पालन करी बाळांचे. ऐसे सांगोनी तो युवती टाकून गेला फेरी प्रती, परी श्रोते चित्ती कल्पना घेती शिव का बोलली भरतरी. यावे भरतरी ऐसे वचन किमर्थ वदला उमारमण, तरी तो भरतरीत पावला जन्म म्हणून शिव बोलिला असे. भरतरी अवतार सगन यावे भरतरी ऐसे म्हणून, तरी आता ऐसे ऐका वचन कथा पुढे परिसावी. ऐसे जयसिंग रेणुकेसी सांगोनी वर्तमान ती येसी, भरतरी नाम आनंदेसी पाचारित उभयंता. त्या उभयतांचे जठरांतरी संतती नसे, संसार विहारी म्हणून स्नेहाची मोहित लहरी बोलली असे तया ते. रेणुका नित्य बैसवून अंकी चुंबन घेत असे लालन अंकी, नाना पदार्थ मागितले की आणून देती उभयंता. आसन वसन भोजन पाना देती करीती बहुलालन, बाळ खेळताना पाहून हर्षयुक्त होती ते. बाळ भरतरी पंचवर्षी भोपडे बोल नाचे महिसी, नाच नाचुनी भाऊनी कंठासी, मिठी घाली मातेच्या. मिठी घालिता रेणुका सती उचलून घेता, अंगावरती चुंबन घेता उभयती हास्यवदन करिता ती. हसून एकमेका म्हणते ईश्वर पावला आपणा प्रती, उदरी नसता स्वसंतती ईश्वरी दिदले कृपेने. दिदली परी आक्षेप चित्तासी घेऊनी, म्हणती या बाळासी माता पित्या चुकल्यासी शोधित असतील माहिते.
परी ते शोधिता कोठे अवचित जरी पडली गाठ, मग ते आपणापासून नेटे घेऊन जातील बाळा ते. ऐसी चिंता उभय ती नित्य नित्य हृदय वाहती, वहा हे बाळ अलौकिक स्थिती स्वरूपा मिती नसयाच्या. ऐसे बाळ हे परमसगुण आहे, तो नेतील आम्हापासून. ऐसे चिंतिती परी मन घोटाळीत उभयतांचे. मग ते उभयता विचार करते की यास सोडून क्षेत्राप्रती मही हिंडता कोणे क्षिते गाठी पडेल तयांची. मग त्या क्षेत्री स्थळ पाहून राहत झाले भिक्षुकपणे, भिक्षा मागून क्षेत्राकारण निर्वाह ते चालविती. या परी ते भरतरी बाळ मेळ मुलांचे स्थावर मंडळ, तया माझी खेळे खेळ राजचिन्हे सर्वस्वी. आपण सर्वांचा होऊन राहू, मुलांचीच मुले सर्व काठीचे करुणी. अश्व शाळा लाविल्या तयाने, मंत्री परिचारक पाळे दळजण, स्वार जुंजार कारकून, नाना वेश मुलांस दाखवून राजचिन्हे करीत असे. तरी खेळ नवे भविष्य होणार, होय भाग्याचा संस्कार. जैसे ज्याचे भाग्य पर चिन्हे उदय पावली. तरी असो राजचिन्हे खेळ खेळता बाळपणी, तो एके दिवशी आराहनिनी काष्टशालिके पळताती. पळती ते वाताकृती, मुखे हो हो करून म्हणती, हो हो म्हणून थापटी ती काष्टशालिके अश्वांते. ऐसे खेळता सोडून क्षेत्र धावती, भरले काननी सर्वत्र. एकांत विपिनी खेळ खेळत सनिध्या कोणी नसेची. परी ते कानन चव्हाट्यात भरतरी धावता शालिका श्वाते. तो पायासे ठेच लागून माहिते, उद्धुनिया पडीला मही कासावीस होऊन सांडिले शुद्ध बुद्धीचा. नेत्र विकास होणे माहीत दावीत झाला तक्षणी. ते श्वेतवर्ण पाहुणी नयन अर्भके पळाली भय करून म्हणती भरतरी पावला मरण भूत होईल आता हा. मग हा आपल्या माग लागोनी पाठी भक्षिला सकळ. मग शेवटी ऐसे भय मानून पोटी पळून गेली अर्भके. जाऊनी भगीरथी घाटावर करीत बसली आहेत विचार, म्हणती भरतरी भूत थोर होऊन हिंडे ग्रामांत. मग गडे हो आपण गेलीसी, कैसे खेळावे बक्षील आपणासी. तरी आता आपले स्वग्रामासी खेळ खेळू सुज्ञात. यापरी दुसरा अर्भक बोलत की बरवे सांडिले काननाते, मनुष्य कोणी नव्हते तेथे बक्षिले असते आपणासी. ऐसे अर्भके घाटावर करीत बसले आहे विचार. तो येरीकडे मूर्छा पर भरतरी ते वेधली. मही पडलासे उलथोन, शरीर सुकले तेने करून ठाई ठाई भेदले पाषाण रुधिर तेने वाहत असे. ऐसे होता अवस्थेसी मैत्रावरून पाहिले त्यासी. मग पुत्रमोह हृदयासी परम कळवळा दाटला. मग मिही समित्रावरून येत झाला स्नेह करुणी. अति लगबगे बाळ उचलून हृदया लागी कवळिले. तोरे आणूनी भागीरथी जीवन तयासी करविले. तोये पान हृदया लागी अलंगून सावध केले बाळासी. आणि पाहुणी सोये कृपादृष्टी. मग दुःखलेशाची झाली फिटी. पाषाण घाव घसवटी अदृश्यपणे मिरविले. मग तो बाळ सावधपणी अंकी घेऊनी मिरवूनी. परमस्नेह मुखावरणी वरद हस्ते कुरवाळी. यापरी विप्राचा वेश धरून तेथून चालला मित्रावरुणी. भरतरीचा धरुणी पाणी सदना लागी आणत असे. तो मार्गी येता घाबरे. पाहते झाले सर्व किशोर. पाहताची म्हणती भरतरी थोर भूत होऊन आला रे. ऐसे म्हणून आरडोनी पळता ती अति भय करुणी. आपल्याले सदना जाऊनी भय दडती सिंधित. येरीकडे मित्रावरुणी आला त्यासी घेऊनी. माता रेणुकीसी पाचारुणी म्हणे सांभाळी बाळते. मग ते चरुणी ठेवणी माथा म्हणे महाराज हे ताता. आपण कोण्या ग्रामी असता परम स्नेहाळू आखी. ते रेणुका प्रेमळ सती पाहता विप्र दिव्य मूर्ती. वस्त्रासन टाकून निगोती बैसविले त्यावरी. मग म्हणे बाळका करी कळूनी आणले तुम्ही मोहे करुणी. तरी सकळ संशय सोडून नामा भेदान माझं सांगा. येरी म्हणे वो सती ऐक या बाळाचा मी असे जनक. म्हणून स्नेहाचे दोंदिक तरी तुझं पाशी मी आलो. तरी बाळ तुझं कारणे काय वाचा केले अर्पण. परी तूही आता संशय टाकून संगपन करी याचे. ते ऐकून बोले ऐसे तुम्ही बाळकाचे जनक कैसे. येरी म्हणे वो अनायासे कथा एका बाळाची. अगे मी विप्रवेश तुझे दिसत आहे परी. मी दैवत मित्रावरील नाम माते मही लागी वदतात. मग मुळापासून तिथे कथन भरतरी पात्रे व्यक्त जनन. हरिणी स्तनीचे संगोपन सकळ निर्णय बदला असे. तरी या बाळाचे संभवन अपूर्व आहे महिकरण. परी असो पूर्ण दैवाने लाभ झाला तुझे याचा. झाला परी अर्थभूत जगी म्हणावी की आपला सुत काया वाचा बुद्धी सुत रक्षण करी उचित आहे. ऐसे सांगून मित्रावरून जाता झाला आपले स्थानी. येरीकडे नितंबिनी परमचित्ते तोषली.
मग भ्रतरासी सांगूनी वर्तमान तोही हर्ष ऐकोन मग जननी जनकांचे भयपूर्ण बाळ प्रकरणी फिटले की जैसे वस्त्र पर्शिल्या साबणी सकळ मळाची होय हानी तेवी मित्रावरून वाचे करून सकळ संशय फिटला असे किंवा गडूळ झाले असता उदक स्थिरावल्या दावी पवित्र मुख तेवीस त्यांचा समूळ धाका फिटून गेला तत्काळ की दारा सगुण परगृही असता गरोदर परिप्रसूतीचे भय थोर प्रसूत झाली या फिटत असे की अनभ्यस्त कासे लागता परम भय मानी पार होता परिपार झाल्या सकळ चिंता फिटून जाये सरितेची की अचाट काननी तस्कर भया ते मार्ग मिळाला भय व्यक्त तरी वस्ती प्यावल्या स्वस्थ चित्त भयापासून होत असे नय मित्रावरुणी वार्ता ऐकता उभय करणी भयमुक्त होती आनंदनी हेलावे चित्त पूर्णत्वे जैसे दुःख जाऊनी होता सुख पोसे शरीर दोंदिक तेवी त्यांचे चित्ती बलाहक आनंदाचे उदेला मग ते अतिप्रेमे करुणा आशा पाशाचे गुंतले बंधन मग परम स्नेहाचा खुंट उपवना घरके घालिती त्यासावे ऐसी परी दिवसेंदिवस परम होतेले लालन पालन असं तव काक्षी क्षेत्री पुण्यवस्तीस पंच वरुषे लोटली तो षडदश वर्षी भरतरीनाथ पूर्ण झाला वये व्यक्त जयसिंग आणि रेणुके प्रत लग्न विचार सुचला मग उभयता बसून एकांती म्हणती चला जाऊ स्वदेशाप्रती लक्ष्मी संबंध जाती लग्न करू बाळाचे ऐसा विचार उभयंता करोनी सोडिले झाले क्षेत्रा लागोनी माळवा देशी त्यांचा ग्राम उद्देशनी मार्ग धरिती तयाचा मार्ग चालता ग्रामोग्रामे भिक्षा करते भिक्षुक धर्मी मार्गे चालिता भविष्यवर्मी विकट झगटले येऊनी मार्गे चालता काननाथ तस्कर येऊनी अकस्मात जयसिंग शस्त्र घाते मुक्त केले प्राणांते जवळी होतय वित्त काही ते हिरोणी नेले तस्करी उपाय जयसिंगाचे प्रेतमही निचेष्टित बडी येले मग ते पाहुणी रेणुका सती प्रेत कळणी देहाने कुती परमशोके देहाप्रती सांडिती झाली ते धवा मग ती उभयता स्त्री पुरुष भरतने काष्टे मिळवून विशेष अग्नी लावणी उभयतांचे शोक डोही बुडाला उभयतांचे करीती दहन परिशोक विशोके पोळे प्राण म्हणे अहा तात मातेने कैसे सोडिले काननीय अहा तुम्ही जनक जनई पाहते झाले परत्र लोक या परी महिते माईक कोणी नसे मजलादी अहा जननी रेणुका नामनी कैसी गेली मज सोडूनी आता आई आई म्हणून वाणी बोलावू मी कवनाते अहा जननी तू परम माईक जाणीत होतीस तृषाबुक आता निकटपणी लोक परम कैसे पाहतील अहा जननी रात्रीतून 3 वेळा उठून करवित होतीस तोय पान तरी मन निष्ठुर का केले अहा हृदय धरुणी करीसी चुंबन भवाचे म्हणसी बाळ हे ताने ऐसे म्हणून उदक पान करवित असिसी नित्यशा ऐसे माय तू सगन असोनी केले निष्ठुरपण मजैशा वनी सोडून गेलीस कैसी जननीये अहा ताता जयसिंग नामी कैसा गेलासी मज टाकून आता पृथ्वीवर दैन्यवानी कोठे राहू निराश्रित अहा ताता बाहेर जाता खाऊ मजला आणि तो होता तो मुगुटी खोनी सजनी येता पाचारुनी मज देशी ऐसा मोह असता पोटी सांडून गेलास विपिन देठे ऐसे म्हणून कर संपत्ती वक्षस्थळ पिटीत असे ऐसे रुदन करीत करीत पेटवूनी झाला शांतचित्त परितो येथूनी न उठे त्वरित प्राण सोडू पाहत असे तो मार्गे करुणी व्यावसायिक त्या वंधारे वृषभ घटक त्यांनी पाहुणी त्याचा शोक परमचित्ती कवळवळले मग तयापाशी येऊन पुसून घेतले वर्तमान कळल्या बोलती वचन बोधनी ती तयाते म्हणते अगा भाट सुद्धा शोक करीसी अतिवृथा होणार झाले विषमगाथा विधी अक्षरे नेमित जरी तू आता करीसी शोक तरी काय मिळतील जननी जनक ईश्वर करणी प्रारब्ध फुटके आपुलेची म्हणावे तरी आता धैर्य करून हित पाहावे आपुले आपण संसार करून आपले मतीने तिन्ही लोकी मिरवावे ऐसे म्हणून बोध अपार उठविला त्याचा धरुणी कर मग संधी घेऊन मुक्कामावर आणलेसे भरतरी मुक्कामी राहून सकळ जन रात्री देऊन अन्नपान दुसऱ्या दिवशी सवय घेऊन पुन्हा जात व्यवसाय ऐसे परी 7-5 दिन शोक करिता गेले लोटून मग दिवसेंदिवस होऊन विस्मरण सहज स्थिती वर्तत असे मग त्या व्यावसायिका सहज करू लागला तयांचे काज होता तेजपुंज सकळ चाहती आदराने मग आसन वसन भूषणासहित व्यावसायिक सकळ संपादित ऐसे परी काही दिवस त्या स्थितीत लोटून गेले तयाचे या परी व्यावसायिक धान्य भरून अति अमुप उज्जैनी शहर अवंतिक मार्ग धरिला तयाचा
मार्ग सरता वृषभ कटका येऊनी पोहोचला अवंतिका, तेथे कथेचा रस निका होईल तो स्वीकारा पुढे. म्हणाल पुढील अध्याय रस ओगेची मानंद स्वचित्तास, ऐसे तरी न म्हणावे पियुष चवी घेता कळो येईल. तरी ती कथा सुधारस थोर वाडी श्रोत्या धुंडी कुमार, मालून ऐसे नामोच्चार नरहरी कृपे निर्वितसे. स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सतापरिषद भाविक चतुर्विंशतिमाध्याय गोढा अध्याय 24 ओव्या 190. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 24 समाप्त. अलख निरंजन. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 25. अशी मान्यता आहे की या अध्यायाच्या नित्य पठणाने शाप बधत नाहीत, पुन्हा मनुष्य जन्म येईल व सुंदर कुटुंब मिळेल. ज्या भाविकांस हा अध्याय नित्य पठण करावयाचा आहे त्यांनी ग्रंथाच्या सुरुवातीस दिलेले मंगलाचरणम एकदा पठण किंवा श्रवण करावे. नंतर अध्याय पठणास किंवा श्रवणास सुरुवात करावी. सुरुवात करूयात. अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जयाजी वासुदेवा, वासनाद वासुदेवा, माया अवयवा म्हणून तुते माधवा सगुण स्थिती विराजे. हे चक्रचाळका यदुपती वधवी आता रसाळ युक्ती, जने श्रोते आनंद पावती नवरसाते वेदुनिया. मागील अध्यायी भर्तरीनाथ अवंतिके आला व्यवसायते, ते जननादी पाळून यथाश्रुत वदविले महाराजा. यापरी पुढे कथा गहन, वधवी नवरसा सुढाळपण, ऐसे वदता रुक्मिणी रमण, संतोष चित्ती जहाला तरी आता श्रोती कथा स्वीकारा श्रवणार्थी. व्यावसायिक घेऊनी भर्तरी प्रति अवंतिकेसी पातले परी ग्रामाजवळी करीत झाले शिबिर स्थळी, रचुनी गोण्या कनकपट सकळी शिबिरावरी विराजले. ऐसी परी व्यावसायिक उतरते झाले स्थान स्थायिक, तो अस्ताचळा गेला अर्क व्यावसायिक मिळाले. अग्नी पेटवणी एके ठाई, शेक घेती व्यावसायिक, तो निकट येऊनी जंबुकमही, कोल्हाळ केला एकची. कोल्हाळ केळला प्रिस्व भाषेत, बोलते झाले जंबुक समजता. व्यावसायिक होई या स्थितीत, बैसू नका सावध व्हा. तुम्हावरी आहे धाडी, महातस्कर बळी प्रौढी, द्रव्य हरवणी नेतील तातडी, सावध घेऊनी बैसारे. ऐसे जंबुक बोलती वाणी, भर्तरी ऐकता झाला कानी, ऐकताची विचार अंतकरणी करिता झाला महाराजा. मनात म्हणे व्यावसायिक अन्न आपण करीत आहोत भक्षण, तरी या ते शुद्ध करून उपकाराते सारावे. की मातेचा उपकार जेवी फेडी तसे खगेंद्र, देवी व्यावसायिकाचा उपकार जंबुकाचे भाषा त्याची रीती सांगावे. मग म्हणे सकळ व्यावसायिका तुम्ही असावध राहू नका, तस्कर धाड घालून आले ऐका, येत आहे ती तुम्हावरी. म्हणती कळले कशावरून, तरी जंबुक बोले स्वभाषे करून, भुक्कत तरी भाषा मज कळून येत आहे महाराजा. तरी मी तुमचे बक्षिले अन्न म्हणून वदलो गुप्त न ठेवून, ऐसे बोले भर्तरी वचन विश्वासाते दाटले. मग ते व्यावसायिक जन नाना शस्त्रे करून धारण, बसते झाले सावधपणे काष्टवनी योजनीय. पोटी घालून माल भारती सावध पहारे देती भोवती, तो तस्कर धाडी शतानुशते येऊनिया पोचले परी व्यावसायिक, परम झुंजार वृद्धदायक यंत्र खाये, तस्कर सफळी जर्जर केले सरस्वी. परम जर्जर तस्कर होता, मग वित्ताची सोडून वार्ता, पळते झाले शस्त्रघाता, सहावेना शस्त्रघात. असो तस्कर शतानुशते पळून गेले शस्त्रघाते, मग निवारण होऊनी हडबडत बैसले शांत व्यावसायिक. शांत होऊनी भर्तरी असे घेऊन बैसले मंडपासी, परी सावधपणे लोटली अनिशी दीड प्रहरी राहिली दीड प्रहरी यात्रा. पुन्हा जंबुक येऊन तेथ मुक्ती सर्व मंडळासहित व्यावसायिक ऐकती परी भर्तरी ते पुन्हा पसती. प्रश्न उगते की पुन्हा जंबुक येऊन येथे काय बोलले ते सांग. ऐसे बोलता व्यावसायिक सांगता झाला वरदायक, म्हणे आता कोले भुके वदले आहेत ते ऐका. तरी उत्तर दिशेहून आता प्रांतिक येत आहे दक्षिणेचा शिववर्दी महासमर्थ राक्षस जाणे असे तो. तयापाशी 4 रत्ने असती तेजस्वी देदीप्यमान, तरी त्याते घेऊन जो मारून पूर्णलाभ तो लाभेल. परी तो लाभ म्हणाल केवता, तरी रायाचा हृदय टिळा रेखिता, पावेल सार्वभौमता अवंतिके माझी दक्षतो. तरी त्याते योजनी मरण, रुद्रे वस्त्रे आणावे भरून, ग्रामद्वारी टिळा रेखून विजय भाळी रेखावा. ऐसे भर्तरी बोलता त्याते विक्रम रूप होता तेथे, एकताची शस्त्री हाताते कळवणिया चालला.
यापरी श्रोते कल्पना घेती शिववर्दी त्या दानवाप्रती काय धन लाभले क्षिती तेची कथानक सांगावे. मग कवी म्हणे तो दानव पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व चित्रमा गंधर्व तयाचे नाव महाप्रतापी आगळा. तो सहस्थिती कैलासासी जाता झाला भावे मानसी तो उमेसह दूतकर्मासी शिव बैसले खेळत. तो चित्रमा गंधर्वनाथ येऊनी पोचला अकस्मात तो उमेसहित उमाकांत भावे करुणी नमियेला. नमिता देखील निळकंठ मग आश्वासन देऊनी सन्निध नीट विराजवूनी गंधर्व भट तुष्ट केला मानसी. निकट गंधर्वा बैसवून खेळ खेळती दोघे जण तो अंबेने खिळी डाव जिंकून शिवावरी आणीला. आणीला परी अक्षभास द्विविध भासला उभयंत असतेने करुणी प्रतिवादास प्रवर्तली उभयता. शिव म्हणे पडले 18 अंबा म्हणते पडले 12 ऐसे बोलण्यात फेरा उभयत असे पडियेला. मग ते उभय वदती विवादिता गंधर्वा पुस्तितेने शिव पक्ष धरुणी चित्ती 18 पडले म्हणत असे. परी तो पुबारा खरेपणी हस्ताक्षोभली मृडानी म्हणे गंधर्वा शिव पक्ष धरून बोलतोसे ऐसे तू. परी तव देही असत्यवस्ती आहे सुदृढ पापमती तरी तू जाऊनी मृत्युक्षिती राक्षस रूपे वर्तसील. ऐसे बोलता दक्षिणंदनी गंधर्व व्यापला कंपे करुणी अंगे रोमांच उठूनी शिवचरणी लागला. म्हणे महाराजा चंद्रमौळी तव पक्ष धरिता येणे काळी मुखा लागली शाप काजळी तरी आता काय करू. ऐसे म्हणून अश्रू भरून आले उभय लोचन तेने करुणी चित्ती प्रसन्न पशुपती दाटला. म्हणे चित्रमा गंधर्वनाथा न करी शापाची सहसा चिंता पुढे सुरोचन गंधर्व मही प्रवर्वता शक्र शापे वर्तला की. वर्तला परी तया क्षिती पुत्र होईल तया प्रति तया पुत्राच्याने हाती मुक्त होशील सुजाना. तो शस्त्रघाते राक्षस तनुते तव प्राणाते करील विभक्त येरी म्हणे लाफ त्यात माज मारावाय कायाचा. शिव म्हणे तू ते मुक्त करिता रुद्र टिळक रेखिता माता तेने टिळक सर्व शोभता मही भोगील भोगाते. तो चित्रमा गंधर्व बोलत त्या पुत्रासे काय हे माहीत तरी तो येऊनी मम वादाते प्रवर्तेल महाराजा. ऐसे ऐकून उमाकांत म्हणे द्रुमिल अवतार भरतेना त्याचे मुखे होईल श्रुत सुरोचना पुत्रासी. ऐसे बोलता पंचानना मग स्वस्थ झाले तयाचे मन मग दिव्य देह आश्रमी ठेवून दानवदेही अवतरला परी बळहीन येत होता मार्गे करून तो शस्त्रे घेऊन विक्रम कानना प्रति प्रवर्तला. या परी आणि कशोते बोलती सुरोचन गंधर्व महीवरती शक्रशापे पातला निगोती कैशा अर्थी ते वदावे. कवी म्हणे वो ऐका वचन अमरपुरी पाकशासन सभेस्थानी सभा करून गंधर्वाधिक बैसले. पुढे अप्सरा नृत्य करीती नेटके हावभाव दाविती तिलोत्तमा आणि मेनकाई होती अर्कज्योती लावण्य. कैसे त्याचे चांगुलपणा ग्रंथी किती करू वर्णन तरी तयांचे स्वरूप पाहता मदन मूर्छागत होत असे. ज्या सभास्थानी नाट्य करिता दाविती चमचमका समतात जयांचे नेत्रकटाक्ष पाहता जपी तपी नाडती. मग मुनी येऊनी लुंगी कासुटी सोडणी धावती तयांची पाठी मग त्यांचे आचरण योग रहाठी होती कष्टी कंदर्पे. ऐसी गुणज्ञान स्वरूप स्थिती लावण्य लतिका चंद्रज्योती नाट्य करीती ते सभे प्रति वेदे चित्ती गंधर्व. ते नाट्य करिता सुरपणी सुरोचन गंधर्व पंचबाणी अति वेदला निशिदिनी लाज सोडणी तिचे कारणे. परम वेदता पंचबाणी देव सभे ते मदेन गणुनी एकाएकी सभे ते उठुनी मेनकेते स्पर्शितेसे. धरुणी मेनकेचा हस्त कुच करी हस्ताने व्यक्त ते पाहुणी शचीनाथ परम चित्ती क्षोभला. म्हणे सभास्थानी सोडून लाज कवळी तरंबे ते कामी का काजे तरी हा ऐसा अधमध्वज पदचित होव का. जयते न कळे रागरंग हिन्न बुद्धी कामक योग तपरी हा पतन पाव स्वर्ग महागर्दभ होव की. ऐसे बोलता पाकशासन तत्काळ झाला तेथून पतन होता सहस्रने तुष्ट केला स्तुतीने. आणि महाराजा अमरनाथा उशाप द्यावा माते आता हे कर्म घडले असता परिक्षमा करावीची. तू दयावंत प्रज्ञाराशी सदा कळवळा हृदया पाळीशी तरी पोटी घालून अपराधाचे क्षमादान उपावे. तू माया मी लेकरू सहसा न गणी माझ्या अपराधलेशा तरी तू दृष्टीसमय पियुषा मिरवी का मजवरी. ऐसे स्तुतीचे वदता वचन संतुष्ट झाला पाकशासन म्हणे 12 वर्षी पुन्हा पुरुषन स्वस्थानात येशील की. येशील परी कैसे कर्म मधुरा देश जो नरोत्तम जाते सत्यवर्मा नाम महिलागी मिरवत असे. तयाची कन्या लावण्य राशी स्वविवेकी पुण्यराशी तिथे वरुणी कृत्रिमासी विक्रमाते दोष व्हावे.
तो विष्णू विक्रम मूर्ती ऐसी स्वशक मिरवेल महेसी, तो येता तौद्रासी मुक्त होशील महाराजा. पाहता विक्रमसुताचे मुख हरेल सर्व शाप दुःख, मग भूलोकाते होणे विनमुख स्वर्ग लोकवासी होशील तू. ऐसे बोलता सहस्रनयन गंधर्व पावला दृष्टभान, जैसे मृत्यूवेळी पियुषभान लाभलेसे दैवाने. की अत्यंत दारिद्र्य झाल्यास प्राप्त दैवी मांदूस लाभ होत, की सरिता ओकी जात वाहत सांगडी हाताई लागली, की परम दुष्काळी न मिळे अन्न भनंग रूप दावी धरण. ते अपंगिले सुरभिन तैसे झाले गंधर्वी, असो मग तो सुरोचन तया झाले स्वर्गपतन. वायुचक्री मिथुळा कानन सेविता झाला येऊन, तरी तो येताची स्पर्शिता माही होऊन गेला गर्दभ तेही. मग रासभ पंक्ती कानन प्रवाही जरू लागे नित्यश. तव त्या गावी कुल्लाळ कमाठ उत्तम नामे असे सुबट, तो संचरोनी कानन वाटे गर्दभाते सोर्जित असे. शोध शोधित कमठ कुल्लाळ देखिले गर्दभ मंडळ, त्या गर्दभात हा शापबळ गर्दभ रूपी मिरवत असे. मग तिने हाकुनी गर्दभ समस्त नेता झाला सदनात, त्याच सवे गर्दभ त्यात कुल्लाळ शाळे गेला असे. गेला परी बहु दिवस तया कुल्लाळ गृही असे, यावरी कमठ तो स्वसदना असा दरिद्रात पावला. तेने करुणी गर्दभ समस्त उपिले परा घेऊन वित्त, परी तो गर्दभ स्वसदनात रक्षणीया ठेविला. रक्षिला परी एकट्याद्वारी गर्दभ मनी विचार करी, एकांती एकट्या पारी कमठ कुल्लाळे ठेविला. मग रात्र पाहुणी 2 प्रहर कुल्लाळ ते बोले उत्तर, की सत्यवर्माची कन्या सुंदर करुणी द्यावी मज कांता. ऐसे दिनोदिन पुकारिता कमठ कानी होय ऐकता, मग सुद्धा बाहेर येऊनी तत्वता निज दृष्टीने विलोकी. विलोकी परी कोठे काही पाहत्या प्रति वसत नाही, कोण बोलतो बोल प्रवाही तोही कोण कळेना. ऐसी होनी साशंकित बुद्धना सदना माझी जाता, तो गर्दभ पुन्हा पाचरुनी त्याते दारादावी म्हणत असे. पुन्हा कमठ येत परतो न पाहता बोले, याचे वदन परी गर्दभ बोलतो ऐसे वचन, हे तो कोण कळेना. मग साशंकित होय चित्ती कोण बोले, तो गृहाप्रती संशय येत तया चित्ती उभा राहे कमठ तो. कमठ सन्मुख उभा असता गर्दभ विचारी करी चित्ता, म्हणे भ्रांती फेडावी आता आपल्या शब्दाची. मग कमठाजवळी पाचारून बोलता झाला गर्दभ वचन, म्हणे महाराज संशय दारून पाहत असती किमर्थ तू. परी मी नित्य बोलतो वाणी तो ऐकतोसी खाणी, तरी सत्यवर्माची मज नंदनी करून देई तो भाषा. ऐसे गर्दभ बोलता वचन कमठ खोचे भये करून, जरी ऐकले पराने तरी शिक्षा होईल आमते. आह रे प्रत्यक्ष गर्दभ तव मिसळू पाहे, सोयराणी ग मेरू मशक थेवी मानव समारंगन मिरविशी. कोठे राजा कोठे रंजक, कोठे तुरे मागणार भीक, कोठे मेरू कोठे मशक करकी खद्योत मिरविला. ऐसा विचार कमठ करीत म्हणे बरवे नव्हे यात, तरी आता तेजुनी ग्रामात वरदेशाप्रती वसावे. तरी आता विपर्यास कळता सत्यवर्मा रायास, तो शिर छेदुनी कसायास अर्पिल जाण निर्धारे. ऐसा विचार करिता चित्ती तो वितयास पावला ग बसती. मग कांतेसे सांगून गर्दभ नीती पलायनास निश्चय केला पै. परते मूढ दोघे जण जया लागे नसे ज्ञान, की प्रत्यक्ष पशुने बोलावे वचन हे आश्चर्य वाटेना. पशु अस्ति वाचारहित हा गर्दभ बोलतो माता, तरी हा पशु नव्हे निश्चित प्रज्ञावंत समजेना. म्हणून अस्ति मूढपणे योजिले त्यांनी पलायन, त्याची गर्दभी ग्रंथिका वाहून संसार ग्रंथिका भरी गेली. संसार वाहुनी गर्दभावरती त्या सवे चालती उभयता, सहज स्थिती चालता ग्रामद्वारी ते आले. परिद्वार रक्षक तेथे असती, तीही पाहता तयांची स्थिती समजून तयांची पलायन रीती तार्किक ज्ञाने करून या. मग ते हात किती कमठा कारणे म्हणती संसार गर्दभी वाहून, किमर्थ तू पलायन करती सांग कमठारे. ऐसे पुसता द्वार रक्षक, तेव्हा तो झाला भय व्यापक, न बोले वचन काही, एका मुखस्तंभ बावरी गेला. तरी ते नाना युक्ती प्रयुक्ती पलायन अर्थ पुस्तीत, परी तो न वदे दुःखाप्रती संशयात मिरवित असे. मनात म्हणे कमठ कुल्लाळ, जरी हा अर्थ वर्तू केवळ, तरी हा सत्या वनवानळ अंगस्पर्शिला मुझे. म्हणून त्याते न बोलची काही, मुखस्तंभ विचारे वाचा प्रवाही. मग ते द्वारपाळ प्रज्ञातेही अटक करीती कमठाते. म्हणते ऐसी वस्ती टाकून कमठा तू करीशी पलायन, तरी ते राहते शुद्ध करून मग बोळू तुझं कमठा. ऐसे वधूने द्वारपाळ राजांगणी जाऊनी चपळ, म्हणती महाराज कमठ कुल्लाळ ग्रामातून जाण्यात तसे. मग त्वरे पाठवून आपले दूत कमठ आणला राज्यसभेत. सभास्थानी जाताच त्याते राव सम्मुखे पुसत असे. म्हणे काय झाले दुःख मात, कोणते दुःख तुझं वसत मजा आले, म्हणून ग्रामाते सांडूनिया जासी तू.
ऐसी असता महारहाटी तू कोणी अर्थी झाला कष्टी तरी अर्थ वधुनी होती शुद्ध करी आमोते. म्हणे कमठा सत्यवर्मा नाव मिरवित मही आम्हा तरी सत्य चालविन नेमा नामा समान वर्तत असे. ऐसे बोलता राव वचन कमठ बोले राया कारणे हे महाराज प्रजापालन करणे दक्ष तुम्हीच आहा की. परे माते दुःख जे आहे ते वाचने बोलताना ये बोलो जाता प्राण जाये देहमुक्त होईल. राव म्हणे मजकडून जात असेल तुझा प्राण तरी अन्याय माफ करीन रक्षीन प्राण तुझा की. तरी या बोला करणे संशय मिरवित असेल म्हणे तरी माझे सदैव वचन घेई कमठातून. ऐसे बोलता राजेंद्र वाणी कमठा तुकवा ग्रीवे लागुनी म्हणे महाराज ऐसी वाणी भाषा द्यावी मज आता. अवश्य म्हणून सत्यवर्मा कर्तव्य भाषा देत उत्तमा. मग म्हणे कमठा क्लेशवर्मा वधोनी द्यावी मज आता. येरू म्हणे नरेशा एकांती दावीने शब्दलेशा. ऐसे बोलता कमठ सहसा एकांताती झालेले. कमठ आणि नरेंद्रोत्तमा एकांती बेसले शुद्ध आश्रमा. मग कमठ म्हणे राया कामा मम क्लेशाचे उधारी. हे राया तू सर्वज्ञ मूर्ती तवोदरीची कन्या होती नाम जीवची सत्यवती महिवर्ती मिरवत असे. तरी काय सांगू विपेरे असे एक गर्ध मम सदन असतो रात्री पाचरुणी आम्हास विपरीतवाणी बोलत असे कैसे रीती की मज दारा करून दे सत्यवती. ऐसे बोलता चक्रवर्ती भये व्यक्त मन माझे. अहो हे पशु काय बोलत जरी राय ते होते श्रुत मग तो माते सदनासहित कोपानळी जाळील. अशा भयाची उमजोनी वार्ता त्रास योजिला आपले चित्त म्हणून राया सोडून स्वार्था ग्रामाबाहेर जात असे. ऐसे बोलता कमठ कुल्लाळ मग विचार करीत असे नृपाळ. चित्ती म्हणे ही पशु केवळ वाचारायत असती की. तरी तो पशु न म्हणा सर्वथा कोणीतरी असेल देवता परीक्षेविन माझे चित्ता पशु ऐसे नटला असे. ऐसा विचार करून चित्ती बोलता झाला कमठाप्रती म्हणे कमठा भय चित्ती धरू नको या हेतू. तरी आता कुशळपणे दावू आपले भावलक्षण आणि त्याची परीक्षा करून सत्यवती ओपावी. तरी तू आता सेवेनी सदन स्वस्थ करी आपले मन गर्दप करिता तू ते भाषण उत्तरे ती तू ऐक. तू ते बोलता गर्भ मात तरी त्याते द्यावे उत्तर त्वरित की हा प्रकार रायते केला श्रुत असे महाराजा. केले परी राजोत्तर आले आहे तो बोलावरत. तरी धातू ताम्राचे मिथुळानगर करून द्यावे सर्वस्वी. पूर्ण झाली ताम्रवती मग आपल्या ते देईल सत्यवती. ऐसे सांगोनी दयाप्रती तुष्ट करील चित्ताते. ऐसे कमठा नरेंद्रोत्तमे सांगोनी दिल्या उत्तर नेम तुष्ट करुणी मनोधर्मा बोळविला कमठ तो. मग तुष्ट होणी कमठे चित्ती जाता झाला सदनाप्रती. तो हस्ताचळा पाहुणी गबसती मही रात्र संचरली. रात्र झाली 2 प्रहर तवर गर्दप बोले उत्तर हे कमठा तू नरेश्वर सत्यवती दे माते. ऐसे बोलता पशु युक्ती कमठ उतरते थयाप्रती म्हणे महाराज रूपाप्रती श्रुत केले आहे मी. केल्यावरी प्रत्युत्तर राय दिले अनिवार की ताम्रधातूचे मिथुळा नगर करून द्यावे आमोते. ग्राम झाली ताम्रसंनी अर्पिन त्याते नंदिनी. ऐसे बोला प्रकरणी बोलिला आहे नरेंद्र तो. तरी ऐसिया बोला सरळ असेल काही दावी कळा तुष्ट करुणी नरेंद्र पळा सत्यवती वरावी. त्याते ताम्रवती देऊन ग्रहण करावे कन्यारत्न. जैसे दानवा सुरा देऊन पियुष घेतले देवांनी. किंवा कष्टात ते कचे ओपुनी हरोणी गेला संजीवनी. तेवे राया ते तुष्ट करुणी सत्यवस्ती हरिका. तरी काच देऊनी 5 घेणे हे तो बुद्धिवंत लक्षण असेल काही या प्रमाण करून दावी महाराजा. ऐशी कमठ बोलता युक्ती असं करी गंधर्वपती म्हणे रायाची विशाळमती नव्हे कमठा या प्रकरणी. अरे हेमतगटणी रत्नकोंदनी जरी तो आराधिता वाणी तरी करोनी देतो याची क्षणी अमर नगरी समान की सबळ शक्रांची संपत्ती आणून देतो त्याप्रती तिथे मागणे ताम्रवती अदैव पण हे काय. असे सगळं कानना ती सुरभिरत्न कल्पतरू 14 करून ते ताम्रवती मागणे वाणी अदैववाणी हे काय. की सुरभी अब्धिरत्न मागता देतो आणून तेथे ताम्रवती नगर पूर्ण अदैववाणी हे काय. की रेवा काननीचे पाषाण निधी चिंतामणी देतो करून ते ताम्रवती नगर मागून अदैवपणे हे काय. तरी आता असो ऐसे जैसे ज्याचे संचित ऐसे तैसे बुद्धी होय प्रकाश प्रारब्ध बळे अनुक्रमे. तरी कंठा अति निगुती जावणी जावे रायाप्रती की मिथुळा ग्राम ताम्रवती ग्रहण करी नरेंद्र. अवश्य म्हणून कुल्लाळ जाऊन. ओम नमो आदेश. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील आपण आज 26व्या अध्यायाचे पठण करणार आहोत.
असे मानले जाते की या अध्यायाच्या नित्यपठनाने गोहत्येचे दोष नष्ट होतात व शत्रुतुल्य मुले होत नाहीत. अध्याय 26 मध्ये शापमुक्त सुरोचनाचे इंद्रलोकी प्रस्थान आणि भर्तरीचा विक्रमाकडे मुक्काम याबद्दल वर्णन केलेले आहे. सुरू करूयात अध्याय 26. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमलापती, सर्वसाक्षी आदिमूर्ती, पूर्णब्रह्मा सनातन ज्योती, रुक्मिणीपते जगतमया. हे दीननाथा दीनबंधू, मुनी मानस रंजना कृपा सिंधू, तरी आता कथा सुबोधू, रसज्ञ शब्दी वद्विका. मागील अध्यायी कथन गंधर्व नामी सुरोचन शक्रशापे गर्दभ होऊन सत्यवती वरी येली. तरीही असो मागील कथा सिंहावलोकिनी पहा आता, कमठ कुल्लाळ कानन पंथा अवंतिके जातसे. गंधर्व गर्दभी संसार वाहून स्वदारेसहित सत्यवती रत्न मार्गे चालता मुक्कोमक कामा अवंतिके पातला. कुल्लाळगृही सदन पाहून राहते झाले समुच्चय करुण, परिसत्यवती ते सुडाळपणे कन्ये समान पाळीत असे. सकळ मोहाचे मायाफळ सत्यवती ते अर्पी कुल्लाळ, आसवासनादी सकळ इच्छे समान पाळीत असे. तो एके दिवशी सत्यवती म्हणे ताता कमठ मूर्ती, मम लग्नाते करुणीपती माझा मज दावी का. येरी म्हणे वो अवश्य माय, या बोलाचा फेडीन संशय. मग रात्री अवसर पाहुनी समय गंधर्वापाशी पातला. म्हणे महाराजा पशुपती, कामना वेदिलीचे तव चित्ती, ते फळासे येऊन निगुती तुझ लागी पावती झाली. तरी त्या अर्थासुलक्षणा पुढे व्हावे मंगल कारण, सत्यवती उत्तम रत्न वाट पाहे पतीची. तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन उभय मिरवावे समाधान, ऐसे एकता संकट वचन गंधर्वराज वदत असे. तरी असो अन्य विधिते प्रविष्ट न व्हावे हे लोकांत, तरी योजनी असुर लग्नात सत्यवती स्वीकारू. म्हणे महाराजा कमठा ऐक, मंगलविधी नसे एक, आसुरी विधीपूर्वक हा सोहळा मिरवीत असे. ऐसे बोलता गंधर्वराव कमठ म्हणे आहे बर्वे, परी एक संधी उदित भाव उदय पावला महाराजा. म्हणे संदेह कवन कैसे, परी आपण वर्तता पशु ऐसे, तरी या मिशे संग मनुष्य कैसे रीती घडील की. तरी संदेह फेडूनी माझा प्रिय करावी आपुली भाजा, ऐसे ऐकुनी कमठ जोजा उत्तर देत असे. तो म्हणे महाराजा कमठा ऐक, रत्न सत्यवती अलौकिक, ऋतुसमय सत्यदोंदिक श्रुत करावे आम्हा ते. तू अश्रुत केली या दृष्टी, द्रावीन आपली स्वरूप कोटी, गंधर्वेश इच्छा पाठी पूर्णपणे आणि नकी. सत्यवती उत्तम जाया, चतुर्थ दिनी एकांत ठाया, तुष्ट करीन गंधर्वी काया वरुणिया महाराजा. ऐसे बोलता गंधर्ववाणी तुष्ट झाला कमठमणी, स्वधामात संचरोनी वृत्तांत कन्येसी निवेदिला. म्हणे माये वो सत्यवती, कामना जे आहे तव चित्ती, ते ऋतुकाळी कामा होती गंधर्वाराज ओपी लगे. आपल्या स्वरूपा प्रकट करून योजिते आसुरी लग्न, तरी तेची वरुणी समाधान सुखा लागी पावशील. ऐसे सांगुनी कमठ कुल्लाळ शयनी पहुडला उत्ता वेळ, ती निशा लोटुनी उदयकाळ कबस्तीचा पातला. तेही लोटल्या दिनोदिन समय पातला ऋतुकालमान, चतुर्थ दिनी कुल्लाळ जाऊन श्रुतकर गंधर्वाते. म्हणे महाराजा गंधर्वनाथा, योजेला समय आला आता, तरी उभय काम पूर्ण होता स्वीकारावे महाराजा. ऐसे बोलता कमठवाणी वेशगर्दभी तक्षणी, सोडून स्वस्वरूपा प्रकट करुण महिलागी मिरविला परी जैसा गबस्ती, वस्त्राभरणी कनल कांती. कमठे पाहुणे चित्त सरती, आनंद तोय हेलावे. चित्ती म्हणे भाग्यवंत, मज समान नाही या महित, स्वर्गवासी गंधर्व दैवत मम गृही वर्तत असे. आहाती धन्य सत्यवती, बैसलीसे पुण्य पर्वती, ऐसा स्वामी जिये पती निज दैवे लाधला. राहिला परिवर्णनासी मती, नसे बोलावे अनुसम्मती, स्वर्गफळची लागले हाती सत्यवती कारणे. जैसे अमरा पियुषदान आतुडले मंथनी, दैवे करुण ही दानवांत नवनिधिधन, कुबेर लाधला पुण्याने. की शिवमोळीचे दृढासन, दैवे लादला रोहिणी रमन, दैवी गंधर्व सुरोचन सत्यवती ही लादली. की प्रत्यक्ष सूर्यनारायण पाठी वाहे श्यामकर्ण, नयाये दैवे करुण सत्यवती लाधली. की अब्दिजा दारा कमला नामय, विष्णुसी लादली दैवे करुण, देवी गंधर्व स्वामी सुरोचन सत्यवती लादली. ऐसा विस्मय कमठ पोटी, करीत आहे हर्षे देठी, मग भाळ ठेवणी चरण संपुटी, विनवणी करीत असे. म्हणे महाराजा स्वर्गधाम का, आहा मी अभूत असे या लोका,
नेनुनी तव प्रताप आवांका कष्टविले पापिष्टे. तव पृष्ठी ते ग्रंथिका वाहून गर्दभ भाविला आपुले मनी. अहम मूढ मी अबुद्ध खानी आरोहण केले पापिष्टे. अहा स्वामी या ऐसी कोटी असुनी मृत्तिका वाहिली पाठी. नेनुनी तुते केले कष्टी मीही दुरात्म्या पापिष्टे. हा कर्म हे अनुवार आरोहता तव पृष्ठीवर तै दुरात्मा मृष्टीप्रहार करीत होतो पापिष्ट. तरी ऐसे अपराधांसी क्षमा करी का दयारायाशी. ऐसे म्हणून पुन्हा चरणासी चिजमोळी अर्पितसे. मग सुरोचन गंधर्व हात धरुणी कमठ सध्याने नेत म्हणे महाराज स्वकांते ते सांभाळावे सुरोस्वी. मग सुरोचन गंधर्व एकांतासी पाचारिले सत्यवतीसी. येरी अयताची षोडशोपचारीसी गंधर्वराज पूजियेला. मग अतिप्रीती संवाद स्थिती ऐक्य भावाने उभय रमती. असुर विवाह कामार्थ रती तुष्ट चित्ती मिरविले परी त्याच रात्री गर्भ संभवला सत्यवती. प्रारब्ध योगे पुत्रवती जठरस्थानी राहिला. यापरी गंधर्वराज म्हणत असे सत्यवती भाजपुत्र सुखाते पाहिले जोज स्वर्गवास करीन मी. शक्रशापापासून कथा सत्यवती ते होय सांगता. कथा सांगून म्हणे आता सुखक्षेमात असावे. तरी तुझा आता राजबाळी पुत्र उल्हासेल येणे काळी. परी तो पुत्र महाबळी राजासनी मिरवेल परी धर्मदाता विक्रम नामी जम विख्यात धैर्यराशी अवधारीवंत शतकर्ता मिरवेल. ऐसा पुत्र तू चिवड्यामानी लादसील व शुभानाने मी तव ऋणापासून मुक्त झालो सर्वस्वी. आता उरले शापमोचन पाहताची घे पुत्र वदन. अमूल्य स्वर्गसुखा पाहोन स्वस्थानासी जाऊनी. यावरी पुढे तू कोरटी मम क्षती न करी आपले पोटी. विक्रम पुत्र पाळुनी शेवटी सकळ सुखा भोगी का. ऐसे सांगून सुरोचन पुन्हा गंधर्वेश धरून सवेची सेविले आपुले ठाणा अंगणात येऊनिया. यापुढे दिवसानुदिवस गर्भ लागला आहे वाडी. सफरी लोक पुस्ती कुल्लाळास सत्यवती कोणही. यरो म्हणे मन कुमरी मुहे आणली आहे माहेरी. गरोदरपण निवटल्यावरी पुन्हा जाईल स्वसदना. ऐसे जगदाते करुणी भाषण तुष्ट मिरवे सकळांचे मन. यापरी तिथे 9 मास पूर्ण गर्भस्थानी विराजले. तो सुलक्ष समयो सुलक्ष तिथी नक्षत्रकरण शुभयोगांती. चंद्रबळ तारायणी प्रस्तुत झाली सुलक्षणी. बाळ पाहता शुभनाने तेजपुंज लावण्य खाणी की सरळ तेज ओपुनी तरणी. पाहुणचारी आराधिला पुढे होता संस्कारासी. बारसे केले 12 दिवशी पाळणा घालून बाळकासे. विक्रम नाम ठेविले सुदिनास. तो अर्क प्रवतला अस्तप्रदेश. सुरोचन गर्धवेश साठीत झाला तक्षणी. मग संचरुणी सदनाते सत्यवती ते म्हणे कांते. शीघ्र आणू पाहू दे बाळकाते पुत्रमुख या काळी. बैसोनिया वस्त्राननी सत्यवती देत बाळ आणून. अंकी सुरोचन गंधर्व घेऊनी पुत्रमुख पाहिले. पुत्रमुख पाहता दृष्टी आटून गेल्या शापकोटी. तो अमरी जाणवले शक्रपोटी. मातली ते पाठविले विमान रोहना. मातली घेऊनी येता झाला अवंतिका स्थानी. शीघ्रदारी आसन ठेवूनी सदना माझी संचरला. तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन परम स्नेहाने घेत चुंबन. तो मातली सानिध्य उभा राहून बोलता झाला गंधर्वाते. म्हणे महाराजा सुरोचना मज पाठविले पाकशासने. तरी आता आरोढुनी विमाना अमरस्थानी चलावे. आता सोडून पुत्र मोहाते चलावे की देवनाथ. आहा वाट आपुली पाहत शापमोचन जाहलिया. ऐसे बोलता मातली वचन सत्यवती ते बाळक ओपून. म्हणे कांते समाधाना ठेवी आता जातो आम्ही. ऐसे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती. बाळ तानुले टाकून क्षिती. कैसे जाता महाराजा तुम्ही गेल्या सोडून माते. कोण आहे मम देहाते. निढळपणी परदेशाते सोडून कैसे जाताजी. ऐसे म्हणून सत्यवती हंबरडा फोडीला वृत्ती. वृक्षू भरुणी नेत्रापती दुःख सरिती लोटत असे. म्हणे महाराज तुझ कारणजनक आहे. माझा सत्यवर्ण जाण तुटला आहे. निर्लोप होऊन कैसे सोडून मज जाता. आहा महाराजा तुम्हासाठी सर्व सोडून भांडारकोटी जनक जननीची पाडूनी तुटी जोड केली मी तुमची. तरी आता मज सोडून तुम्ही जाता निढळवाने. माते करुणी दीनपण योग्य तुम्हा दिसेना. ऐसे बोलता सत्यवती हृदय धरी सुरोचनपती. चुंबन घेऊनी अश्रू आती कुसुनिया वदत असे. एके युती शुभानानी तुझं स्मरण होता माझे मनी. त्याच वेळा उतरुणी अवनी भेटी देईन तू ते गे. ऐसे दोन्ही भाष्य उत्तर शांतविले युवती अंतर. मग आराहुनी विमानावर कमठास पुसुनी निघाला. सत्यवतीचा धरुणी ते हस्त कमठा होपुनी माहीत. म्हणे तनयाचा मम सांप्रत सांभाळ करी महाराजा. ऐसे वदोनी सुरोचना पाहता झाला शक्रस्थान.
येरीकडे म्हणे बाळताने वयवर्धन होत असे. दिवसानुदिवस होता थोर. सप्तवर्षी झाला कुमार. मग मुलांशी खेळता झाला सत्वर. राजचिन्ही खेळत असे. ऐसे खेळता मुलांत 12 वर्ष लोटली. त्यात ईर्षे पडून बाळ खेळात विद्ये लागी लागला. विद्या तरी सहज चिन्ही. शास्त्र आधार अश्वारोहणी. सहज सेवकाश्रय करुणी विद्ये लागी अभ्यासी. सहज मग ते विद्ये कारणी. ओळखी पडली राजांगणी. राजमंडळ सर्व प्राणी विक्रमाते ओळखिती. पुढे 16 वर्षावर ते इष्टत्व भेटविला विक्रमरायाते. पाईक चाकरी अर्पून याते ग्रामरक्षणी ठेविले. ग्रामरक्षण दरवाजावरती पहारा गाजूनी जागवी राती. तो व्यावसायी बाजार क्षिती येथे येऊनी राहिले. तया माझी भर्तरीनाथ वनरचरवा सावजी भाषा जाणत. कोल्हे भुंगताची अकस्मात भाषा सांगे तयांची. म्हणे उत्तर दिशे होनी दानव निर्बळपणी होनी मानव. दक्षिण दिशेचा धरुणी गौरव जात आहे पांथिक तो. तरी त्याच्या सामोरे जाऊन वधील कोणी तया कारण. वधील ग्रामद्वारा पूर्ण रुधिर टिळा रेखावा. आणि दुसरे आपले भाळा तेची क्षणी रेखेचे टिळा. तो अवंतिका उत्तम स्थळा नृपत्वाते मिरवेल. ऐसे ऐकता भर्तरीवाणी विक्रम जात असे शस्त्र घेऊनी. येथपर्यंत कथारंजनी पूर्व अध्यायी वदलिसे. परी श्रोते बुद्धिवान पाहती सिंहावलोकन. चित्रमा गंधर्व शापोन राक्षसतेही मिरविला परी शापमोचन. बोलला वरदे शापे सगन. तो ती घडी निटावून रांगत फिरती ये वेळा. तरी शापवचनी शापमोचन शिववरदे शाप सगन. बोलिलाच असे त्रिनयन की शापे गंधर्व सुरोचन राहिला की. तयाच्या विरे करुण निर्माण होईल विक्रमनंदन. त्याच्या हस्ते पावणी मरण राक्षस शरीरा सांडसी तू. ऐसा उशाप शिववरदेसी होता चित्रमा गंधर्वासी. तो समय भर्तरी वागोत्तरासी येऊनिया झगटला. असो ही मागील कथा. विक्रम भर्तरीची शब्द ऐकता. शस्त्रसज्जोनी समोर पंथा. चित्रमा गंधर्व होतसे. तव चित्रमा गंधर्व राक्षसापरी करुणी भाव. मानव रूप धरुणी स्वभावे. येत आहे पांथिक तो. येत आहे परंतु चार. अमूल्य रत्ने तेज अपार. मुष्टी घेऊनी राक्षस थोर. मानव वेशे गमत असे. तो विक्रम जाऊनी तया निकटी. शस्त्रविद्ये ते विपुल जेठी. सामोरा होनी मोही दृष्टी. असेल तसे प्रेरित असेल. सकळ प्रहार भेदिता घाई. राक्षस उलथुनी पडेला माई. प्राण कासावनी होनी देही. पडता झाला तात्काळ मही. पडता चित्रमा गंधर्व. विक्रम प्रज्ञावन्न प्रसिद्ध. वस्त्रे भिजूनी रुधिरे शुद्ध. भाळी टिळा रेखिला. तो राक्षस होनी गतप्राण. दिव्य देही निघे तेथून. गंधर्व रूपी सोपदा पाहून विक्रमाते वंदिले. मग गंधर्व करिता स्वये दृष्टी. विमान उतरले महितळवटी. त्यात आरोहण करिता जेठी. विक्रम पुसे तया ते. म्हणे महाराजा राक्षस पूर्ण. स्वर्गा करू जासी गमन. ही तो कळा राक्षसा कारण. दुर्लभपणी वाटत असे. मग शिव फासे खेळापासून विक्रम सांगितले शापकथन. आपले चित्रमा गंधर्व नाम सांगून गेला स्वस्थान. येरीकडे प्रेतशरीरी चाचपुनी पाहे करी. तो चार रत्ने मुष्टी माजारी. तेजपुंज देखिली. तिघे चिंतामणी वैडूर्यवंत. सकळ कामद चौथे अद्भुत. अशी चारी रत्ने विख्यात. सकळ कार्या चालती. विक्रम देखता हर्षवंत. मग तो भर्तरी धन्य म्हणत. ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा. जैसा वृक्षांत कल्पतरू. दैन्यहारी सुखपरू. न्याय नगरात हा नरू. श्रेष्ठ जगी भासत असे की पशु माझी धेनू जाती. त्यात सुरभी कामना द्रवती. न्याय मनुष्य जाती श्रेष्ठी जग भासत असे की रत्ना माझी वैडूर्यवंत. नित्ता चिंतामणी उपकार स्थित. न्याय मनुष्यात ज्येष्ठ जगी भासत असे की पाषाण जाती उपकार स्थित. परिस्पनाते निर्वत. न्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भासत असे. ऐशी भावना धरुणी चित्ती. आणिक कामना वरितसे पुरती. ऐसा पुरुष स्वसांगाती त्रैलोक्यात मिरवेल. ऐसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वार ग्राम. रुधिर टिळा द्वारासी उत्तम चर्चुनियाचा निघाला. ऐसा निगुणी अतित्वरा. आला व्यावसायिक शिबिरा. तवते भर्तरीस घालून घेरा. सकळ बैसले वेष्टोनी. त्यात जाऊनी मध्यस्थानी. बैसला व्यावसायिकता गुणी. परी बैसला दिसे तरणी की नक्षत्र स्वामी नक्षत्रांत. त्याच्या रीती भर्तरीनाथ की चंद्रज्योती तेजवंत. असो व्यावसायिक विक्रमाते पुस्ती कोण तुम्ही जी. येरी म्हणे व्यावसायिक आम्ही असो राजसेवक. राजा आज्ञे ग्राम रक्षक देशावरी नांदत असू. तरी सहज स्थिती मनाची ओज तुम्ही भेटस. पातलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी गुज ऐकून या हर्षलो.
येरी म्हणे आमच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकल्या जेठी. विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुख पहारा देत असे. तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री. तुम्ही बोलता तुके निगुती श्रवण होत असे आम्हा ते. परी हे आता असो कैसी तुम्हावरी धाडी आली विशेषी. ते श्रुत झाली कैसी तुम्हासी म्हणून शोधा पातलो. तुम्हावरी आली धाडी हे राया सकळ कळली प्रौढी. परी तुमच्या मुखी कळता निवाडी रक्षण करू तैसेची. तरी ते तुम्ही दृष्टी व्यक्ती तस्कर पाहिले किती जमाती. येरू म्हणती एकशती दृष्टिगोचर झाल्याची. विक्रम म्हणे तस्कर येता कैशी कळली तुम्हा वार्ता. येरे म्हणे बोलले भुंकता वर्णन केले या वाचे. स्वहस्ताने उठून भरतरीसी दाखविती तया लागून. येरू म्हणे नामी कोण मिरवित आहे हा बावा. व्यावसायिक म्हणती त्याते भरतरी नाम आहे याते. मग दृष्टी पाहुणी प्राजळवंत पूर्ण ओळख झाली. क्षणिक बसून नाना भाषण व्यावसायिकाचे तोषवी मन. मग उठत झाला त्यापासून चालता ग्रामी संचारला. तेसाची जाऊन आला एकांती भेट झाली जकात्याप्रती. तव मागिल्या घटका रती सदनाबाहेर येत असे. उदक पात्र विराजले हाती जात होता दिशेप्रती. तो हटकोनी बैसविला क्षिती वदे त्याते रसज्ञ. म्हणे आपले ग्रामी कटक वृषभथाटी व्यावसायिक. तयांचे जकाती नाणे देख वृषभाते घेतले. तरी त्या वर्तली राणी मी देईन त्रे अर्थगुणी. तरी भरतरी नामी तया पैरत्नी मागुनी घ्यावे महाराजा. म्हणाल भरतरी नाम कोण तरी मम बंधू पाठीचे रत्न. कार्य विभक्त आत्मा होऊन व्यावसायिका हिंडत असे. तरी तयाचे आमचे सांगोपण केल्या थोर. वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकाते निर्वेल. अशा प्रकार युक्ती सांगून जका तदाराप्रती. हे ऐकून ग्लानित मती द्रव्य लोभे तोषला. द्रव्य लाभ तरी कैसा त्रिगुणार्थ होता ऐसा. बघ मेलिया देवी जात ठसा संजीवनी होऊन आगळा. तरी द्रव्यानं म्हणावे अमृतवल्ली. निर्जीव मनुष्याची संजीवनी ठेली आणि दुसरा मार्ग तयाजवळी माईकपणी विराजे. तरी धनाचे बहु भास वते सुख दुःखालेश. धनकांता धवळार सुळस सर्व दुःखा संपादी. धने मोक्षाची पाहिल वाट. धने भोगील मही पाठ. धनेची नरक भोगील अचाट यमपथा जाऊनी. धनाचा अपार तमासा सुसंग कुसंग खेळे फासा. सर्व यश करता सबळ पैसा इष्टानिष्टा वर्तत असे. असा जयास विक्रम बोलता जगात सहज आला होता. म्हणे विक्रम ते काम दुहिता पूर्ण करीन मी तुझी की. ऐसे बोलूनी कर्तळ वचन देऊनी तोषविले तयाचे मन. मग विक्रमा ते बोलवून शौचविधी सारीला. सकळ झाले एकांतिकरणी सेवित झाला आपले आसन. मग वृत्त्यालागी बोलवून व्यावसायिका पाचारिले. गुन्ह्या माल टिपी लावून हिशोबापरी बोलूनी धन. तव ते व्यावसायिक आणून तया करी उपतसे. यापरी बोले जकाती. म्हणे व्यावसायिक ऐका युक्ती. भरतरे नामे कोण जमाती तुम्हा माझी आहे रे. येरी म्हणती उगलाची पोसुनी आहे आमचे मंडळा गणी. जकाती म्हणे आमच्या नयनी कैसा आहे पाहू द्या. तव त्याते पाचारुनी दावित झाले विपुट खाणी. म्हणता हाची आमच्या गणी विराजा आहे महाराजा. मग जकाती पाहुणी भरतरीसी. म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी. कोणीतरी अवतारासी महिलागी विराजला. तरी आता असो कैसे हा आपल्या गावात असावा पुरुष. व्यावसायिक रान माणूस या गणी योग्य दिसेना. ऐसा तर्क आणूनी म्हणी बोलाविला हे पाहुणयनी. मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पैनेला. एकांती नेता म्हणे व्यवसायात तुमचे द्रव्य देऊ तुम्हा ते. माफी चिठी करून चित्वरीत तुम्हालागी बोलवू. तरी पुन्हा परतून माल आणा सबळ भरून. तोवरी तुम्हा सवय ठेवून ग्रामवस्ती येथे असावे. म्हणशील ते निराश्रित पोते ठेवणी नाही जात. बाकी साखी येणे आम्हाते गवा माझी उरली असे. तरी सकळ हिशेब प्रकरण माहीत आहे जकात्या कारण. तरी त्यापाशी शेर घेऊन तया संमती वर्तावे. मग अवश्य म्हणे भरतरीनाथ राहीन म्हणे सर्व संमते. देणे घेणे सकळार्थ उकळून घेईन महाराजा. ऐसे म्हणून त्वरा करीत व्यावसायिक घेऊनी भरतरी ते. येऊनी शीघ्र जकात गृहाते तया हाती बोळविले. ओपिले परी करे कैसे बोलून की तुमचे गृही आमचा गडी जाण. ग्रामावळी ते वसूल करून जकात तुमची सावरील. आम्ही येऊ पुन्हा परतून तोवर करी त्यांचे संगोपन. आपले द्रव्य घ्या फेडून उरल्या हाती या उपा. ऐसे बोलून तया देखती उपते झाले जकाते हाती. उत्तम भाषण पुसुनी तयाप्रती शिबिराते पातले. मालटाल उरला विकुणा निकते झाले मग तेथून. येरीकडे विक्रमा कारण पाजारिले जकात्याने.
नेवनीतया एकांतासी म्हणे केले सांगितल्या व्रतासी, मग हिशोब दावून बेरजेसी द्रव्य आणि म्हणत असे. ऐसे बोलता जकाती वचन तो काढून देत असे एक रत्न, म्हणे हे तुझ्यापासून असू दे गहाण संजयिता पणासी. तुझे द्रव्य त्रेभाग्यार्थे देवणी घेऊ स्वरत्नाते, ऐसे वदता जकात्याने अवश्यपणे होत असे. या उपरी भरतरी निमित्ते म्हणे बंधूचे ओळखीते, न बोलूनी काहीच त्याते भोजना पाठवी मम गृही. नित्य नित्य भोजनी गाठ पडता होईल ओळखी दाठ, मग सहज बोलण्याचा मेह पाठ खुणा खुण मिळेल की. बाहेर निघाले उभयताते ऐसे सांगुनी एकांताते, मग जकाती पाहुनी भरतरी ते विक्रमाते बोलत असे. म्हणे विक्रमा ऐक वचन आम्हापासून शेर घेऊनी जाणे, तयाची पाकनिष्पत्ती करून जाणं हा गडी आमचा संगोपा. तुझ्या गृही तुझी माता आहे विक्रमा पाकनिष्पत्ती करता, तरी या भरतरीचे आता संगोपन करावे. ऐसे विक्रमा ऐकता वचन म्हणे स्वीकारीन तुमचे बोलणे. मग भरतरीचा हात धरून स्वसदनासी पैनेला, द्वारा निकटे टाकूनी वसन यावरी बैसला व भरतरीना 4 घटिका करुणी भाषण गृहा माझी संचरला. माता पाचरुनी सत्यवती निकट बैसवणी एकांती, तर्जनी कुणने दाखवणी जती वृत्तांत सर्व सांगत असे. जंबुक बोल भाष्यापासून तिथे सांगितले सकळ कथन, स्वकरी मिरविला लोभिक रत्न तोही धीट पैकेला. ऐसे ये परी धीट होता संतोष मनी सत्यवती माता, उपरांत विक्रम झाला सांगता भरतरीविषयी वचनाते. म्हणे माते मजहुनी अधिक भरतरीचे मानी स्नेह दोंदिक, पूर्ण अवतारिक पाठीरक्षक पुढे माते होईल गे. तरी आता दुसरा सुत ज्येष्ठपणे मिरवेल लोकांत, अनुरेणू इतके यांत भिन्न पडून येते का. सकळ मोहाची करुणी गवसनी लैववी भरतरी शरीरा लागोनी, आणि तो वर्तेल स्वइच्छा पाणी ऐसे वर्तू देते असे की. ऐसे सांगूनी माते प्रती पुन्हा बाहेर आला विक्रम नृपती, तो पाकसिद्धी होताची त्याप्रती भोजनाते सारिले. भोजन झाल्या सजे जाऊन पाहता झाला दुर्गम स्थान, मग 4 घडी रात्र होऊन अनुवादिली रजनीते. यापरी भरतरी तेथून पाहता झाला जकाती स्थान, जकातदार त्याते दोंदून भरतरी ते बोलत असे. म्हणे भरतरीराव ऐक वचन, तुम्ही असावे सदन धरून कार्य लागता पाचारून घेत जाऊ तुम्हासी. मग अवश्य म्हणून भरतरीरात विक्रम सदना पुन्हा येत, मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोहपुरी लोटला. आधीच माहिती सत्यवती त्यावरी पुत्राची ऐकुनी युक्ती, परम मोहात ते भरतरी जती गुंडाळणी घेतला. जैसा उदकावन मस्त होत तळमळ करी होता विभक्त, की धेनुलागी वस्त नितांत विसरकती घडेना. न्याय मग त्रिवर्ग जाण मोहे वेष्टले हरणी कारण, एकमेकांच्या दृष्टीविन विरह होता तळमळती. असो ऐसी मोहस्थिती बंधुपणे जगे मिरविती. यापरी पुढे आता श्रुती अवधान द्यावे कथेते. नरहरवंशी धुंडीनंदन पुढील अंत्यही सांगिल कथन, कवी मालू नामाभिधान सेवक असे संतांचा. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समत गौरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर 26 अध्याय समाप्त. अध्याय 26 ओव्या 187. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 26 अध्याय समाप्त. अलख निरंजन.